आपण काय आलंय महाराजांच्या हिस्ट्रीमधून फक्त जयंती आणि बुलेटची पुंगळी काढून वाजवणे किंवा त्या दिवशी डीजे लावून नाचणे एवढ्यापुरते शिवाजी महाराज घेतलेत आपण. ही लाडाची कुल्फी हा पहिला असा ब्रँड आहे की त्यांनी स्वतःचं दुकान न टाकता पहिली फ्रँचायझी दिली. हा मी पहिलंच आहे. बराचदा आपण ह्या लोकांना आपण नावं ठेवतो की लांबून आले हे मारवाडी तू इथं धंदा करतो. आपली कोणाची ताकद आहे. तुम्ही राजस्थानमध्ये जाऊन धंदा दाखवा बरोबर. म्हणजे माझी आई वारकरी आहे. माझ्या आईने सांगितलं की राहुल जे काम करशील ते तुझी मुलगी खाल्लं पाहिजे, तू खाल्लं पाहिजे, ते तू खाऊ शकतोच, तेच विक. मी खूप लोकांना सांगितलं की व्यवसाय करत असताना कस्टमरचे रिलेशन चांगले ठेवा. तुमच्या तोंडावरची माशी उठत नाही. तुमच्या काउंटरला जर सोनं विकायला असेल तर सोनं विकलं जाईल का? पण जिथं ऑथेंटिक दिलं जातं, जिथं चांगलं दिलं जातं तर लोक बरोबर जातात. हे व्यवसाय कमी आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांना मी माझं म्हणणं आहे की प्रामाणिकपणा तुमच्या असा ठस्सा बसला पाहिजे. आणि जगात खूप पैसे आहेत, फक्त तुम्ही चांगली क्वालिटी आणि सर्व्हिस दिली पाहिजे. तर आर्थिक शिस्त आहे ना, हीच तुम्हाला मोठं करते. म्हणजे जर तुम्हाला व्यवसाय मोठा करायचा असेल ना, तुम्हाला अंगाला एक शिस्त लावली पाहिजे, आर्थिक शिस्त. म्हणजे इतकं मायनर लेवलला जाऊन आपण काम करतोय, त्यामुळं हा ब्रँड एवढा मोठा झाला. सगळ्यात महत्वाचा प्रसंग आहे ना, मला पवार साहेबांनी बोलवलं आहे. त्या माणसाला एका दुधाच्या बद्दल तुम्हाला किती प्रश्न पडतील? तुम्हाला मॅक्सिमम 3 पडतील. पण पवार साहेबांनी मला एक 20-25 प्रश्न विचारले दुधावरती. मी तुम्हाला जास्त त्यात खोलात विचारलं तरी चालवलं चालेल. मग दुधाची भेसळ आज किती प्रमाणात होती? म्हणजे हाच खरा प्रश्न. नमस्कार मंडळी, मॅथ्स करी टॉक्स वरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये एक अशी व्यक्ती आलेली आहे की जे 8वी मध्ये 3 वेळा नापास झालेत. 3 वेळा बरं का. आणि आज त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीचा टर्नओव्हर हा काही कोटींमध्ये आहे. यामध्ये त्यांचा प्रवास कसा होता, यामध्ये त्यांच्याकडून आपल्याला काय शिकायला मिळालं, अशा बऱ्याच गोष्टींबद्दल त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख ज्यावेळी येतो त्यावेळी आपली छाती जी आहे ती सिनात मोठा होतो आपला. पण त्यांच्याकडून आपण काय शिकलो, त्यांच्याकडून आपण कोणत्या गोष्टी घेतल्या आणि त्या गोष्टी जर आपण अंगी बिंबवल्या तर आपण कुठं जाऊ शकतो, ह्याला म्हणजे सीमाच नाहीये. आणि अशा व्यक्तिमत्वाचं आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण स्वागत करूयात. राहुल सर, तुमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी गेला जॉबला? का होते, वडील गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी कामाला गेलो. जबाबदारी होती की 1,10,000चं घरच घेतलं होतं. मग ते हप्ता होता त्याला आणि पतपिढी होती ते ज्याच्याकडून पैसे घेतले होते. आणि मग विचार केला की अरे ठीक आहे, आता गेले तर आपण आता ते काय परत येणार नाहीत. बरोबर. आणि शेवट 15 दिवस जरी माझे घरी गेले असते तर मला अर्धा पगार मिळाला असता. तो परत ते सायकल डिस्टर्ब झाली असते. त्यामुळे गेलो घर आणि प्रॅक्टिकल राहिलो मी. आणि आईलाही सांगितलं की राहू द्या, काय आपण काय परत येणार नाही वडील आपले, आपण मी जातो का, आम्हाला काय अडचण नाही. मग नातेवाईकांनी खूप फोर्स केला, तू मूर्ख आहे का, बावटेस का? असं काय नाही म्हटलं, ते मी जाणार म्हटलं. आज ते नातेवाईक येतात का? येतात की. आता कसं होतं माहिती आहे का, आता म्हणजे मी मध्ये एक सांगितलं होतं की पैशाला किंमत आहे आज मार्केटला. म्हणजे उदाहरण मी कायम देतो की म्हणजे बारमधून एखादा माणूस आहे ना बाहेर आला ना, तो जर 2 व्हीलरवर बसला किंवा सायकलवर बसला ना तो बेवडा असतो. आणि तोच माणूस जर मर्सिडीजमध्ये बसला ना तो माणूस चांगला असतो, तो लोकांच्या नजर बेवडा नसतो. बरोबर. अशी एक ती मानसिकता झाली पैशाची. म्हणजे किती माणूस जरी वाईट असेल पण त्याकडे पैसे असेल तर तो चांगला असतो. असतील शीत तर जमतील हा भूत, तसा जो प्रकार आहे. त्याच्यामुळे आता काय नातेवाईक काही मी चुकलो तरी नाही राहुल चांगला आहे असं म्हणत असतील किंवा म्हणतात. आणि मी तसं तेव्हाही तसंच होतं, आताही असंच आहे. काय माझ्या सवयीत आणि स्वभावात काय नाही बदल झाला. मग तुमच्या आयुष्याची कोर टीम अशी कोण आहे का बाबा, ही लोक आहेत ज्यांनी सपोर्ट केला, किंवा ही लोक आहेत जी होती आणि ती होती म्हणून मी स्टेबल राहू शकलो, असं काही वाटतं? नाही, फार माझ्या तशी आयुष्यात फार कमी लोक आहेत तशी. त्याचं कारण काय, मला जो सगळ्यात मी घडलो त्या अडचणीतून सांगितलं की मला स्वतःच्या अडचणी मी सॉल्व्ह केल्या. त्याचं कारण काय, माझे एक गुरु आहेत, म्हणजे त्यांनी 4,000 किल्ले फिरले, प्रमोद मांडे म्हणून आहेत. त्यांचं आता पुस्तक आम्ही ते एक्सपायर झाल्यानंतर आम्ही त्यांचं पुस्तक तयार करायला घेतलं. 4,000 किल्लेचं पुस्तक केलंय, लँजिट्यूड लॅटिट्यूड सह. असं जगातलं एकमेव पुस्तक आहे. ते गेल्यानंतर आम्ही तयार केलं. त्यांनी सांगितलं होतं की राहुल, दुःख कोणाला सांगायचं नाही, काय पण हो, दुःख कोणाला सांगायचं नाही. त्यामुळे मी सांगत नव्हतो. आणि ज्या काय अडचणी आहेत
त्या स्वतः आपण कशा सॉल्व्ह करू त्याच्यावर जास्त लक्ष दिलं. बरोबर. आणि आजपर्यंत अशी कुठली अडचण नाही की ती सॉल्व्ह नाही केली. त्यामुळे आता कोणाशी शेअर करायचं आणि कोणाची मदत घ्यायची, म्हणजे प्रत्येकाचे अडचणी वेगळ्या असेल, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असेल. बरोबर. माझा तसा वेगळाच आहे. सेलिंग आहे थोडा. की जे करायचं ते आपण करायचं. मग ह्या अडचणी वगैरे ज्या काय असतील त्या कुठेतरी व्यक्त, म्हणजे काही लोक डायरी लिहित असतील किंवा आरशासमोर बोलत असतील, असं काय असेल असं पण काही नाही? नाही, असं नाही की एक तर काय आहे की जो सकाळचा वेळ असतो ना, मला खूप वर्ष माझं शेड्यूल थोडंसं वेगळं आहे. कारण सकाळी 9-10 वाजता मी कामाला जायचो आणि जातानाच सकाळी जेवण करून निघणे हा खूप वर्षानुवर्ष माझ्या आयुष्यात आलेला आहे. घरातूनच बाहेर जायला पैसेच नव्हते जेवायला. बरोबर. त्याच्यामुळे घरून जेवायचं आणि संध्याकाळी 6-7 वाजता आले की जेवायचं आणि 8ला झोपायचं. हे खूप वर्षानुवर्ष चालू आहे. आजही मी 9 ते मॅक्सिमम 10 वाजता झोपतो. आजही काही असलं तरी. आणि सकाळी 5 वाजता उठतो. जो तुमचा सकाळचा जो टायमिंग आहे ना, तो 5 ते 7 असेल किंवा काय असेल, तर स्वतःला मी एकट्याला देतो. आणि बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या स्वतःशीच बोलत असतो. तुमचा जर खरा मित्र कोण असेल ना, तुमचं मन आहे त्याच्याशी आपण कधीच बोलत नाही. आणि आपल्याला खूप काय लागतं की आपण जगाशी बोलू आणि काहीतरी दुःख मांडू, तसं काही नसतं. स्वतःशी मैत्री केली पाहिजे. बरोबर आहे. ती मैत्री मी केली, त्याच्यामुळे मला असं काही जास्त काय जाणवत नाही. मग असा टर्निंग पॉइंट कोणता होता आयुष्यातला की ज्यावेळी वाटलं की नाही, आता आपण आपला ब्रँड तयार करूयात किंवा आपण स्वतःची कंपनी चालू करूयात आणि त्यातून लाडाची कुल्फी हे एक प्रसिद्ध आउटलेट आणि प्रसिद्ध कंपनी सुरू झाली? त्याची स्टोरी खूप अशी आहे की एक तर मी 8वीत 3 वेळा लागोपाठ नापास झालो. नापास झाल्यानंतर शेवट प्रत्येकाच्या आईला वाटतं की पोरगा आता वाया जाईल, याला कुठेतरी कामाला लावलं पाहिजे. बरोबर. माझ्या आईने न्यू गुजर फार्मास्युटिकल इथं मला कामाला पहिल्यांदा पाठवलं. पहिलं काय काम होतं की बाबा तू जस्ट आम्ही जेवतो, तू साफ करायला घे, दुकान जे घाण वाटेल ते क्लीन करायला घे, म्हणजे क्लिनिंगचं काम. मग तिथून जी सुरुवात झाली, मग वयाच्या 14व्या वर्षी मी कामाला लागलो आणि सुरुवात अशी झाली. आणि एक दिवस आमचा एक पाटील नावाचा सेल्समन नव्हता आला. मी लागलो होतो फार्मास्युटिकल कंपनीमध्ये. त्याची काही ऑर्डर, त्याची काही सिस्टीम होती की मेडिकलमध्ये जाणे, त्यांनी जी काय शॉर्टलिस्ट दिली, ज्याची संपली जी औषधं, तो त्या एक फुलस्केपच्या वहीमध्ये लिहायचा. आणि आमची कंपनी, आमचा सेल्समन जायचा, जे त्याच्याकडे मिळतं ते शॉर्टली यादी करायचा, परत दुकानात जायचा, तो माल काढायचा, बिल मारायचा, पॅकिंग करून संध्याकाळी द्यायचा. हे त्या पाटीलचं काम होतं. पण तो काय 4 दिवस आला नव्हता, त्याची मिसेसचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. आणि शेवट मेहता मालक तो म्हणला, राहुल काय करतो? म्हणलं काय नाही, जातो का? जातो म्हणलं. संधी येत असे, मी एवढा निर्भीड होतो, 3 वेळा नापास झाला तर माणूस निर्भीडच असणार ना. त्यामुळे मी म्हणलं जातो बाहेर, कारण दुकानात कंटाळा बसून यायचा. सायकल घेऊन सेगर रोडला पाठवलं मला. सेगर रोडला गेलो मी आणि त्यांनी मला 10 मेडिकलची नावं दिली. 10 मेडिकलची नावं दिली की राहुल तू या 10 मेडिकलला जा. मी 10ची 12 मेडिकल केली की हे पण दिसतंय, हे का सोडावं. आणि आईने एक चांगला एक मेसेज दिला कामाला जाताना की जिथं काम करशील तिथं मालक म्हणून काम कर, कामगार म्हणून काम करू नको. तर जो आमचा जुना सेल्समन होता, तो समजा 8,000ची ऑर्डर नसेल तर मी त्या दिवशी 12,000ची ऑर्डर आणली, त्याच्यापेक्षा जास्त आणली. मग तिथून तो टर्निंग पॉईंट झाला. का तर साधे घे, हुशार मुलं मला वाटतं जास्त बोलत नाही, बॅक बेंचर जास्त बोलतो. तसं मी जास्त बॅक बेंचर होतो, बोलायला जास्त लागतं मला. त्यामुळे ते टोनिंग जमलं आणि तिथून टर्निंग पॉईंट आला. म्हणजे असं मी सेल्स मध्ये आलो, म्हणजे पहिला टर्निंग पॉईंट तो होता. मग तिथून सलग 10 वर्ष मी फार्मालाईन केली, पण फार्मालाईन गाजून टाकली मी. त्याचं कारण काय की माझे जवळचे मित्र सगळ्यात जास्त झाले ते चौधरी लोक. त्यांच्याकडून खूप मी शिकलो. म्हणजे बऱ्याचदा आपण ह्या लोकांना आपण नावं ठेवतो की लांबून आले, हे मारवाडी, तू इथं धंदा करतो. आपली कोणाची ताकद आहे? तुम्ही राजस्थानमध्ये जाऊन धंदा दाखवा बरं करून मला. आपण ज्यावेळी शाळेत, मला शाळेची शपथ आठवती की आपण म्हणतो भारत माझा देश आहे आणि सर्व बांधव माझे भाऊ आहेत, बंधू आहेत, आणि त्यांना आपण म्हणतो की तू महाराष्ट्राला धंदा करतोय. त्याची काय चुकी आहे? तो भारताबाहेरचा आहे का? बरोबर, इथलाच आहे, पण त्याच्याकडून शिकलं पाहिजे. एक माझा एक गुण आहे की मी सगळ्यांकडून शिकतो. सगळ्यांकडून शिकतो मी. तर त्यांच्याकडून काय शिकलो की तेवढंच, हे 200 स्क्वेअर फीटचं दुकान, तो तिथंच राहायचा, तिथंच तो स्टोवर, तिथं आपली ती डाळ बाटी करायचा, तिथंच खायचा, तिथंच झोपायचा. पण नंतर ते दुकान त्याने विकत घेतलं, मग घर घेतलं. ह्या ज्या कन्सेप्ट माझ्या डोक्यात त्यावेळेस 2003-04 डोक्यात आल्या,
अरे हे लोक फार फार कष्ट करतात, यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. मग तो एक टर्निंग पॉईंट झाला. म्हणजे संगत म्हणतो ना आपण, संगतीचा परिणाम होतो. 100% तो त्याचा माझ्यावर परिणाम झालेला आहे. त्यामुळं मी आजही स्वतःचं घर नाही घेतलं, आजही स्वतःचं घर नाही बिलकुल घेतलं. माझं ऑफिस 2200 स्क्वेअर फीटचं स्वतःच आहे कॉर्पोरेट, पण मी स्वतःचं ऑफिस नाही घेतलं, घर नाही घेतलं. काय घराची गरज नाही. मी म्हणतो 2 कोटी रुपये आज मला मिनिमम घराला लागतील पुण्यासारख्या. 2 कोटी रुपये व्यवसायात जर टाकले तर कमीत कमी 10 लाख रुपये मी कमीत कमी 5% 10 लाख तर कमवेल मी. बरोबर. तर मी 2 कोटी रुपये कशाला टाकू? 1 लाख भाडं देईल मी. हे चौधरी सोबत राहिल्याचा परिणाम हो, तो एक परिणामच झालाय. ते झाल्यानंतर असं वाटलं की आता फार्मा लाईन थोडी थांबवली पाहिजे. कारण मी सायकलवर उरळी कांचन पर्यंत जायचो, म्हणजे पुण्यातून उरळी कांचन सायकलवर जायचो. बापरे. असं खूप जरा प्रॉब्लेम व्हायला लागले. आणि भविष्यात माझं लग्न वय वाढत होतं, तर आपण आता सायकल सोडली पाहिजे. थोडेसे पैसे जमवले, थोडीशी गाडी घेतली. मग त्यानंतर एका आईस्क्रीम इंडस्ट्रीमध्ये माझी एंट्री झाली. मग तिथं पण एक दुसरी संधी आली की तिथला मार्केटिंग हेड काम सोडून गेला अचानक. पण मार्केटिंग हेड असताना मी तिथं परिस्थिती अशी होती की 42 म्हणजे जो आठवड्याला जास्त ऑर्डर आणत त्याला एक बक्षीस असायचं, म्हणजे पेन, कॅप, टी शर्ट, जे काय असायचं होतं. तर मी 42 आठवडे टॉपर होतो लागोपाठ, पहिल्या आठवड्यापासून, लागल्यापासूनच. कारण माझे कनेक्ट तेवढे होते. कारण मेडिकलमध्ये आईस्क्रीम मिळायची आणि ज्याच्याकडं जो मेडिकलवाला, माझे संबंध झाले ना, गेले 15 वर्ष त्यांच्यावर संबंध आहेत. त्यांना सांगायचो, हे सोन भाई रख दो फ्रीज मेरा आहे, मी कंपनी में अभी हूँ. तर म्हणजे 300 फ्रीज मी टाकलेले आहेत एका महिन्यात, की ते सेल्समनला वर्ष लागायचे. कनेक्ट तेवढे होते, संबंध चांगले ठेवले होते मी. तर 42 आठवडे टॉपर होतो आणि त्यांनी काम सोडलं. मग तिथं अटल नावाचा आमचा ओनर होता, त्या आईस्क्रीम इंडस्ट्रीचा MD होता. मग त्यांनी जनरली सगळी लिस्ट काढली, यातला टॉपर कोण आहे, कोण सेल्स काय चांगलं. तर त्यात माझं नाव रँकला आलं. तर माझ्या आधी पण खूप जण 7-8 वर्ष काम करत होते. पण माझा जो काय ॲव्हरेज त्यांनी पाहिला, म्हणलं असं करा, राहुलला मार्केटिंग हेड करून टाका. मी मार्केटिंग हेड झालो आणि मला पगार दिला 28,000 रुपये. आणि ते सॉफ्टवेअरचं युग होतं. तर मला असं वाटलं ते 28,000 पगार म्हणजे आता लई पगार झाला आपल्याला, त्याच्यापेक्षा काही भारी होऊ शकत नाही. साहजिक आहे, ती मागची जर्नी, 1,500 पगार, 2001 साली काम, मग 28,000 पगार असं. आणि पुणे आणि PCMCचं हेड झालो मी. त्यावेळेस कंपनीचा साधारण टर्नओव्हर 9 कोटी होता. आणि ज्यावेळेस माझ्या हातात जी कंपनी आली त्यावेळेस मी तो 13-14 कोटीवर नेला. किती टाइम फ्रेम मध्ये? 1 इयर मध्ये. बापरे. वार्षिक टर्नओव्हर 9 होता, मी 13-14वर नेला. त्याचं कारण असं होतं की मला सेल्समन पाट्या कुठं टाकायचा हे मला माहित होतं, कारण मी खालून गेलेलो होतो. बरोबर. मला माहित होतं की जर सेल्समननी परफेक्ट काम जर केलं तर रोज तो मिनिमम 35 to 40 तो कॉल केले पाहिजे त्याने. तर आमचे सेल्समन 20-22च कॉल करायचे. कारण एखाद्या दुकानाकडे जर गेला आपण तर विदिन 5 मिनिटं लागतात आपल्याला. शेट कसं आहात, काय वाटते तुम्हाला, माल देऊ का तुम्हाला, मोजके प्रश्न असतात. म्हणजे ते संबंध झालेले असतात तोपर्यंत, संबंध झालेले असतात. आणि काय होतं की मी एक सिलेबसच तयार केला सेलचा, की गेल्यानंतर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे. बऱ्याचदा काय आपण नाही ते प्रश्न त्याला विचारत असतो, तर आपण पॉईंट टू पॉईंट बोललं पाहिजे. म्हणजे त्याला कमर्शियल लँग्वेज जी म्हणतात. बरोबर. की सर मी या कंपनीतून आलोय, या कंपनीचं मार्जिन असं आहे, मग तुम्हाला देऊ का. म्हणजे जे काय मोजके प्रश्न आहेत ते जर विचारले ते एका दुकानात फक्त 5 मिनिटं लागतात, त्याच्यापेक्षा त्यांनी जास्त बोलायचं नाही. हे आम्ही ठरवलं होतं. हे मी एक चौकट केली ती. आणि मग त्याला वेळ कमी लागला आणि मग त्याचे कॉल जास्त वाढले. बरोबर. कॉल वाढल्यामुळे सेल जास्त वाढला. मग ज्या दिवशी 13-14 कोटी सेल झाला त्या दिवशी असं वाटलं की आपण आता थांबलं पाहिजे आणि स्वतःच काहीतरी केलं पाहिजे. ही 14 कोटी त्या 2013-14 साठी खूप खूप मोठी आहे. आजही ती तेवढी मोठीच आहे. पण त्यावेळेस मी केलं, म्हटलं आपण स्वतःसाठी केलं पाहिजे, आता बस डेअरिंग केली पाहिजे. आणि मग ते ऍक्च्युली तो पगार बघूनच माझं लग्न झालं. मग आणि ते लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी राजीनामा दिला. बायकोला माहित होतं? नव्हतं माहिती. 6 महिन्यांनी कळलं तिला. आणि पुढचे 2-3 वर्ष घर चालेल एवढे पैसे माझ्याकडे होते आणि 2-3 वर्षात काय ना काय आपण करू हे विश्वास 100% होता. कारण मी सांगितलं ना, ते
नापास झाले विद्यार्थी निर्भीड असतात, तसं निर्भीड होतो मी. ह्याच्यापेक्षा आणखीन वाईट नाही काय होऊ शकत. काय होऊ शकत नाही. बघितलं आता सगळं. बघितलं आता सगळं. कारण बरोबर. खूप झिरोतून गेलं म्हणजे नर्मदेचा गोटा तो असा वरती कडक असतो, असा शेप त्याचा वेगळा असतो, खाली आला तो असा गरगरीत होतो, असं गुळगुळीत होतो चांगला, त्याला काहीच होत नाही नंतर. तसा मी झालतो. तेव्हा काय भीती नव्हती. पण शेवट बायकोला भीती असणारच. पगार चांगला आहे, 6 महिने मी सोडलंय, पण कुणी काय बोललं नाही. हे सगळे माझ्या फॅमिली माझ्या मागे उभी राहिली. पण त्यांना विश्वास होता की हा जे करेल ते भारीच करेल. तेवढं सिद्ध केलं होतं आता. तेवढं आतापर्यंत सिद्ध केलं. कारण बरोबर 1500 रुपये पगार पासून 28,000 पगार 2014 ला खूप होता. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यामुळं आणि बहिणीचं त्यात मी लग्न केलं. वडील एक्सपायर झाले. घराची जबाबदारी लहानपणीच मी पेलली होती. त्यामुळे एक फॅमिली बायकोच्या आधी मी सांभाळत होतो. त्यामुळे तशी काही भीती नव्हती मला. पण साधारण त्यानंतर ठरवलं की आता आपण काहीतरी काढू. मग लाडाच्या कुल्फीचा जन्म व्हायच्या मागचं कारण असं की मी त्यावेळेस खूप सर्वे केला. कोणता बिझनेस करायचा. हा काय व्यवसाय करत असताना ना की मार्केटचा स्पेस पाहिलं पाहिजे की आपल्याला नेमका व्यवसाय कोणता करायचा. बऱ्याचदा काय होतंय, एखाद्याने चहा विकला तर सगळेजण चहाच विकतात. म्हणजे एका चौकात चहाचं दुकान चालू असतं, त्यात 5 जण येतात तिथे, एकाचंही चालत नाही. बरोबर. अशी आपली परिस्थिती आत्ताशी आहे. मिसळचं टाकलं तर मिसळच, म्हणजे वडापाव टाकला तर वडापावची दुकानं टाकतात. अशी एक आपल्याकडे ती गाढवं तयार झाली. गाढवच म्हणू आपण त्यांना, की कॉपीच करतात ते. तसं नाही. म्हणलं आपण काय ते वेगळं करायचं. मग कुल्फीचा मी ऑल इंडिया सर्च केला की कुल्फीचा एकही ब्रँड आता नाहीये मार्केटला, आजही नाहीये. आजही नाही. फक्त एक लाडाची कुल्फी अशी आहे, ती आता भारतातील सगळ्यात मोठी चेन आहे. ओके. म्हणजे 7 एप्रिल 2018 रोजी ह्या ब्रँडचा जन्म झाला. त्याच्या आधी 1-2 वर्ष 5 वर्ष मी याच्यावरच काम केलं. कुल्फीची रेसिपी आहे. म्हणजे ऑल इंडिया फिरताना बऱ्याचशा दिल्लीची टेस्ट वेगळी आहे, हरियाणाची टेस्ट वेगळी आहे, पंजाबची टेस्ट वेगळी आहे, राजस्थानची कुल्फीची टेस्ट वेगळी आहे, कलकत्त्याची वेगळी आहे. आता खूप सारं मी फिरलो. म्हणजे आधी आपण म्हणायचो नाही का की याच्या नादी नको लागू, 12 गावचं पाणी पिलाय. याचा अर्थ काय, त्याला माहिती आहे सगळं. माहिती आहे सगळं. आता मी 12 राज्य कुळून आलतो. मला माहिती आहे इथं काय टेस्ट आहे, इथं रेट काय आहे. नाही आता दूध असं बघितलं की मला फॅट कळते, दुधाचा फॅट काय आता. कारण रोज एवढं दूध बघितलं होतं मी. गेले 5 वर्ष दूधच बघायचो, त्याचं टेस्टिंग करायचो, सगळं करायचो. एक R&D माझी चांगली झाली आणि बेस्ट कुल्फी काढायचं डोक्यात होतं आणि ती सगळ्यात बेस्ट झाली आता. मग 7 एप्रिल 2018 रोजी आम्ही सगळ्यात पहिली जी गाडी लावली, म्हणजे पहिली जी फ्रँचायझी ओपन केली, की लाडाची कुल्फी हा पहिला असा ब्रँड आहे की त्यांनी स्वतःचं दुकान न टाकता पहिली फ्रँचायझी दिली. हा मी पहिलंच आहे. बऱ्याचदा लोकांना स्वतःचं काहीतरी दाखवावं लागतं आणि मग एक फ्रँचायझी विकावी लागते. बरोबर. माझ्या बाबतीत ते नाही झालं. की मित्र माझ्याजवळ होते चांगले, उमेश असेल, विवेक असेल, सिद्धार्थ असेल, त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही एक फ्रँचायझी पहिली घ्या, लॉस झाला तर जबाबदारी माझी. मी त्यांना ती सिक्युरिटी दिली. ते महत्वाचं आहे. महत्वाचं होतं. मी सांगितलं ना की ते डेअरिंग, ते धाडस पाहिजे. बरोबर. मी सांगितलं लॉस झाला जबाबदारी माझी, तुम्ही काळजी करू नका. आणि ती मीटिंग मी घेतली आमच्या बिबवेडी गावठाणातलं एक दत्त मंदिर आहे आणि एक विठ्ठलाचं मंदिर आहे. ते प्रत्येक गावात असतं. तर विठ्ठलाच्या मंदिराच्या खालची एक हॉल होता. मी आमच्या गावकऱ्यांना विनंती केली, तो हॉल मला तेवढ्या मीटिंगला द्या. पैसेच नव्हते ना, कुठं घेणार मीटिंग. मग सगळ्या मित्रमंडळी, नातेवाईकांना कोणाला नव्हतं बोलवलं, कारण त्यांना हा कुल्फीचा व्यवसाय करणार आहे हेच त्यांना पचत नव्हतं. कारण हा आपला व्यवसाय नाही. बरोबर ना. एखादा मराठी माणूस राजस्थानी लोकांना चॅलेंज करू शकत नाही कुल्फीमध्ये. बरोबर. ही मानसिकता होती त्यांची. म्हणलं नाही ते करू. म्हणून मी, माझा स्वभाव आहे, कोण काय निगेटिव्ह जास्त बोलायला लागलं तेव्हा लांब थांबायचं होतं. आपल्यावर अफेक्ट नको व्हायला. हा, तुझं बाजूला, तुझं बाजूला. बरोबर. मी सगळ्या मित्रांना बोलवलं. त्यांनाही जरा चकित होतं. मी सांगितलं की बाबा असा ब्रँड काढतोय मी, सगळ्यांनी कुल्फी खावा. सगळ्यांना कुल्फी आवडली. आवडल्यानंतर नाव काय ठेवणार याचं, म्हटलं तुम्हीच सांगा काय नाही ठेवायचं. सगळ्यांनी नंबर 1 नंबर जे काय सांगायचे सांगितले. पण माझ्या डोक्यात लाडाची कुल्फीच होती आधीपासूनच होतं. हो, सेटच होती. पण जनरली विचारणं काम होतं माझं, कारण एवढ्या लोकांना बोलवलंय. तर मी म्हटलं अरे माझ्या डोक्यात लाडाची नाव आहे कुल्फी, तर लाडाची कुल्फी आपण ठेवू. तर बरेच जणांना ते आवडलं नाही नाव, आवडलं नाही. म्हटलं अरे असं कसं नाव चालतं का. मी म्हटलं हे नाव चालेल की आतून एक तुमचं, मी सांगतो ना की तुमच्या मनाचं कधीतरी आपण ऐकत नाही, तुमचं मन काय म्हणतंय. बरोबर. माझं म्हणत होतं हे लाडाची कुल्फी हे नाव चालणार मार्केटला. मग लाडाची कुल्फी का, तर
एक तर कुल्फी फिमेल आहे, तो कुल्फी म्हणतो का आपण, ती कुल्फी म्हणतो आपण. बरोबर. त्यामुळं लाडाची कुल्फी असं एक ब्रँड नेम असावं आणि ते लक्षात राहणारं आहे, हिट होणारं आहे. आणि त्याच्यावर जे मीम्स फेसबुकला टाकतात की लाडाच्या बायकोवर लाडाची कुल्फी खाल्ली, असं ते तयार झाले लोकांचे मेसेज पहिल्या शाखेपासूनच. कारण पुणे येते, मी व्हायरल त्या लाडाच्या कुल्फीच्या नावावरतीच झालो. अरे कुठं चालला, चल लाडाची खायला, असं एक ब्रँड नेम तयार झाला तो. तिथून एक जर्नी लाडाची कुल्फीची चालू झाली. अच्छा. आणि हा ब्रँड सुरू केला आता जवळपास 6-7 वर्ष होऊन गेली. या एवढ्या प्रवासामध्ये आज एक गोष्ट कोणती अशी वाटते की इथं स्वतःला प्राऊड फील आहे, म्हणजे हे मी केलं आणि मी ह्याचा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की माझ्याकडून हे होईल, अशी कोणती गोष्ट आहे? नाही, त्यातून सगळ्यात महत्वाचा प्रसंग आहे ना, मला पवार साहेबांनी बोलवलं डायरेक्ट. पवार आणि अशा काळात बोलवलं की त्यावेळेस ते सगळे पक्ष काहीतरी फुटले होते आणि काहीतरी ह्यांचं सगळं वेगळं काहीतरी होणार होतं. आमदारला फॉलोअप काहीतरी तो प्रकार त्यावेळेस झाला. त्या काळात मला बोलवलं होतं, मोदी बागेत बोलवलं होतं पुण्यातल्या. ओके. आणि आता सगळे आमदार सगळे लाईनशीर बसले होते बाहेर आणि मला प्रवीणदादा गायकवाडांनी घेऊन गेले की तुला पवार साहेबांना भेटायचं आहे, तू चल. सकाळी 7 वाजता गेलो भेटायला. बरं, आतमध्ये शरद पवार बसले. मी काय घाबरायची चिंता नव्हती मला. मला आमदारकीचं तिकीट नव्हतं घ्यायचं, नगरसेवक तिकीट नव्हतं घ्यायचं. मी आपला बिंदास होतो, कारण ती माइंडसेट आहे माझा तो की समोर कुणी जरी बसला तरी फ्री बोलायचं ना, तो खात नाही ना आपल्याला. बरोबर बरोबर. पण पवार साहेबांचे प्रश्न चालू आले, कुठलं दूध वापरतो. म्हणजे पवार साहेबांना भेटायच्या आधी पवार साहेबांच्या बद्दल माझं मत वेगळं होतं. ओके. पण ज्यावेळेस पवार साहेबांना भेटलो तर वाटलं हा माणूस. नाही, आता थोडासा विषय निघलाय, तर आधी मत काय होतं आणि नंतर काय झालं? आधी मत काय, जनरली पवार साहेब आहे, राजकारणी व्यक्ती आहे, हे आहे ते आहे, म्हणजे जनरली चुकीच्या गोष्टीच माहिती होत्या. चंद्रावर पण जमीन आहे, हा, ह्या अशा सगळ्या गोष्टी आपण त्या ऐकू भाषा. त्यामुळे तिथे गेलो. पण त्या माणसाला एका दुधाच्या बद्दल तुम्हाला किती प्रश्न पडतील, तर तुम्हाला मॅक्सिमम 3 पडतील. फॅट किती आहे, SNF किती आहे, ते बस तेवढंच. पण पवार साहेबांनी मला एक 20-25 प्रश्न विचारले दुधावरती. ट्रान्सफॅट काय असतो, ट्रान्सफॅट तुझ्या कुल्फीमध्ये आहे का, सॅच्युरेटेड फॅट म्हणजे काय, अनसॅच्युरेटेड फॅट म्हणजे काय, हे तुम्हाला तरी माहिती आहे का? बॉडीला सॅच्युरेटेड जो फॅट आहे तो बॅड कोलेस्ट्रॉल वाढवत असतो आपण, बरोबर. अनसॅच्युरेटेड फॅट हा कोलेस्ट्रॉल जे चांगलं आहे ते वाढवत असतो, बरोबर. असे काही प्रकार आहेत. तर हे आपल्याला माहित नसतं. पवार साहेबांनी एवढे प्रश्न टाकले, पण मी ते बॉल टाकत होते आणि मी सिक्सर मारत होतो. कारण मी सगळं ते जसं तुम्ही आता विचारताय प्रश्न, हे काय अभ्यास करायची गरज आहे ना, माझ्या आयुष्यातून निघलेलो आहे मी, बरोबर. मग तसेच मी चांगले उत्तर देत होतो. पवार साहेब एकदम खुश झाले. मला बोलवलं होतं 5 मिनिटं, मला दिला 42 मिनिटं वेळ. मग जाताना म्हटले, राहुल तू विजन काय? म्हटलं साहेब, जगात किती देश आहे मला काय माहित नाही, पण सगळे एक दिवस कुल्फी असेल माझी. खुश झाले. मग दुसरा प्रश्न, अरे मग लाडाची कुल्फी नाव चालणार का तुझ्या जगात? म्हटलं साहेब, आज आपल्याला मॅकडॉनल्ड चालला, मर्सिडीज चालला, फोर्ड चालला, हुंदाई चालला, होंडा चालला. यांनी आपली संस्कृती आपल्या भारतात आणलेली आहे, बरोबर. त्यांनी जॅपनीज मध्ये होंडा काढलं, जे काय त्यांनी जॅपनीज भाषेत ते काढला, आणि इंग्रजीमध्ये होंडा लिहिलं ना. मी लाडाची कुल्फी इंग्लिश मध्ये लिहिल ना, ते वाचतील की लोक. त्यामुळे आपली भाषा काय आपण बदलायची नाही. त्यांना म्हटलं ते खूप साऱ्या, आता फोर्ड आडनावच आहे ना, तिकडून आलंय. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी आहे, ती बाहेरूनच आली. युनिलिव्हर ग्रुपच आहे मोठा, बरोबर. पण तरी सुद्धा आपण त्यांना घेतलंच ना. तर आपली कुल्फी घेतील, आपली संस्कृती म्हणलं साहेब आपण जगात नेली पाहिजे आणि त्याला घाबरलं नाही पाहिजे नावाला. तर मला तर असं वाटतंय. तो साहेब खुश झाले. मग हा माझ्यासाठी मोठा होता. आणि बाहेर आल्यानंतर सगळे आमदार उभे होते. हा माणूस कोण आहे की ह्याला 42 मिनिटं साहेबांनी वेळ दिला आणि आम्हाला 5-5 मिनिटं पण देत नाही. हा एक आनंद आहे माझ्यासाठी, एक स्मरणीय ठेवा आहे. हो, तो ठेवा आहे. म्हणजे आजही कधी आले तर माझी कुल्फी पवार साहेब खातात, म्हणजे पूर्ण पवार फॅमिली. अच्छा. मग आता तुम्ही म्हणालात की पवार साहेबांनी विचारलं व्हिजन काय आहे ब्रँडचं. आपण ओनर असतो, आपण MD असतो, आपण ठरवतो की अरे 5 वर्षात मला इथं पोहोचायचं, 5 वर्षात मला हे करायचंय ते करायचे, माझी सिस्टीम अशी रन झाली पाहिजे. आणि आपण कामाला चालू करतो आणि 6 महिन्यानंतर आपण परत टेबलवरती बसतो, त्यावेळी आपण विचार करतो की अरे होत नाहीये. आणि होत नाहीये ह्याच्यामध्ये खूप मोठा एक फॅक्टर असतो की माझे कामगार
जे माझ्यासोबत काम करतात ते काम करत नाहीत. म्हणजे बऱ्याच लोकांची ओरड आहे. पुण्यात तर एका ठिकाणी पाठी पण बघितली मी, आमच्याकडे 14 वर्षाखालील कामगार काम करत नाहीत, एवढंच काय तर जे आहेत ते पण करत नाहीत, अशी बऱ्याच जणांची ओरड आहे आज सुद्धा. मग तुम्हाला हा चॅलेंज कधी आला नाही का, की माझे कामगार कामच करत नाहीत, असं नाही झालं कधी? नाही, अजिबात आलं नाही. कारण काय आहे की त्याचे कारण आहे की माझे आदर्श महाराज शिवाजी महाराज आहेत. आणि महाराजांना कधी प्रॉब्लेम आला का सैन्य कमी पडलं म्हणून? नाही. का नाही आला? की ते त्यांना माहिती होतं की माझा एखादा जर मावळा मेला तर त्याच्या मागं शिवाजी महाराज, त्याचा मुलगा असेल, त्याची फॅमिली असेल, त्यांना पेन्शन चालू केली ती शिवाजी महाराज. पहिले जर पेन्शन जर कोणी दिली तर आपण काय आलंय महाराजांच्या हिस्ट्रीमधून फक्त जयंती आणि बुलेटची पुंगळी काढून वाजवणे किंवा त्या दिवशी डीजे लावून नाचणे एवढ्या पुरते शिवाजी महाराज घेतलेत आपण. ज्यावेळेस प्रतापगडाचा रणसंग्राम झाला तर त्यावेळेस बांधलांची खूप मोठी फौज कापली गेली. तर ते कापल्यानंतर महाराज बांधलांच्या घरी गेलेत. दीपाऊ बांदल नावाची त्यांची एक महिला होती, तर तिला महाराजांनी सगळ्यात पहिली पेन्शन चालू केली. आत्ता पेन्शन म्हणतो ती सुरुवात महाराजांनी केली. मग सिक्युअर काय झालंय की आज महाराज गेले तरी आपल्या घरच्यांना सांभाळतात. म्हणजे मी काय घेतलं इतिहासातून, मी नुसते किल्ले फिरत नाही ना, जर आपण शिकलं पाहिजे. मग माझ्या कामगारांना मी काय सवय लावली की त्यांना एकतर मी 5 लाखाचा इन्शुरन्स दिला फॅमिलीला पूर्ण. दुसरी गोष्ट की त्यांना प्रत्येक 15 वर्षाला मी 9 लाख रुपये देतो त्यांचा पगार सोडून. ओके. हा, त्यांना आम्ही सेव्हिंगच्या काही सवयी लावल्यात आणि त्या आम्हीच करतो. त्यांच्या हातात देत नाही पैसे, कारण त्यांच्याकडून टिकत नाही ते. तर पगार सोडून 9 लाख रुपये प्रत्येक 15-15 वर्षाला आम्ही देणार. आता काही आमच्याकडे 7 वर्ष झालेत, तर कामगारांचं बोलणं चालू आहे, माझे 8 वर्ष झालेत बरं का, मला 9 लाख रुपये मिळणार आहे. हे झालं. त्याला आम्ही मेडिकल हेल्थ म्हणून त्याला सिक्युअर केलं आम्ही. तिसरी गोष्ट की त्याची 2च मुलं असतात किंवा एखादा मुलगा असतो, तर त्यांना पुणे महानगरपालिकेची शाळेची फी 1000-1200 रुपयेच असते. बरोबर. मी त्यातून शिकून आलो. त्यांना मी सांगितलं की तुमची मुलं तिथंच टाका, तर मी तिथं टाकतो. आणि त्यांना साधारण त्यांचं काय फी असेल, त्यांचा कपडे असेल, शाळेची बुक्स असेल, हे सगळे मिळून 10-15 हजार वर्षाला फक्त खर्च होतात. ते शिक्षण, त्यांची सिक्युरिटी, अशा 3ही गोष्टी मी दिल्यात. त्यामुळं माझ्याकडे आता वेटिंगला काम करत की तू साहेब आम्हाला तुमच्याकडे काम करायचं म्हणून. कारण मी एक दिवस कामगार होतो, मग कामगारांची अडचण मला माहित होती. बरोबर. त्याच्यामुळे मला नाही तो कधी प्रॉब्लेम झाला. पण इथं आणखीन एक गोष्ट आहे सर, म्हणजे मी 10वीला चांगले मार्क पडले, एकदम 91% आसपास पडले, आणि पुण्याला गेलो फर्ग्युसनला. आणि पुण्याला गेल्यानंतर मी माझाच गेलेलो ना की 91% पडलेत, आणखीन काय पाहिजे आयुष्यात वगैरे असं. आणि तिथे गेल्यानंतर 98-99% पडलेली लोक होती. आणि मी मराठी माध्यमाचा, तिथे गेल्यानंतर इंग्लिश मिडियमला गेलेलो फर्ग्युसनला. सो जो टेम्पो चढायला लागलेला तसं गपकन खाली आला की कसं बोलायचं, कसं वागायचं, काय करायचं हे समजलंच नाही. तिथलं कल्चर वेगळे. सो मला हे विचारायचं की तुम्ही तुमची जी पार्श्वभूमी सांगताय त्यातून तुम्ही मराठी माध्यमातून आलाय, कामगारांची मुलं आहेत त्यांनाही तुम्ही म्हणताय तुम्ही मनपाच्या शाळेत शिका, अगदी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा शिकलेत, त्यामुळं चांगलं होऊ शकतं. सगळी मोठी लोक बघा. एक्झॅक्टली. पण तरी सुद्धा एक जो क्राऊड असतो ना, त्या क्राऊडमध्ये तू कुठे शिकला ह्याच्यावरून आपण जज होतो, आणि तिथं जाऊन आपण अंडर कॉन्फिडंट आपोआप प्ले करायला लागतो की अरे मी बोलतोय ना बरोबर, मी वागतोय ना बरोबर, स्वतःला जज करायला लागतो. माझ्याकडे काय आहे ह्याच्यापेक्षा माझ्याकडे काय नाही हा विचार जास्त करतो. असं कधी झालं का? नाही, हे असं 100% ना माझ्या आयुष्यात नाही झालं. ओके. कारण मी सांगितलं की मी जसा आहे तसा आहे. मी काय जास्त याला समोरच्याला खूप माझ्याशी इंग्रजी बोलतोय, मी त्याला आधी सांगतोय. म्हणजे उदाहरण मी सांगितलं की मी एका चांगल्या क्लबमध्ये आहे, सगळेजण इंग्रजी बोलतात. आणि माझं जेव्हा हे झालं तिथं त्या क्लबमध्ये इन झालं, मी तेव्हा माझ्या पहिल्या एका मिनिटात सांगितलं होतं मी 8वीत 3 वेळा नापास आहे, मला इंग्रजी अजिबात येत नाही, त्यामुळे कृपया करून माझ्याशी सगळ्यांनी मराठीत बोला. त्याच्यामुळे सगळेजण माझ्याशी मराठीतच बोलतात. त्याच्याही पलीकडे जाऊन एज्युकेशन मी सांगतो की जे आपण 1ली ते 13वी शिकतो ते शिक्षण संपल्यानंतर तुम्ही जिथे जॉबला जाता, काही व्यवसाय करता, त्या 13 वर्षातला कुठला भाग तुम्हाला कामाला येतो? 13 वर्षातला कुठलाच नाही. बेदुने 4. माझं म्हणणं आहे की मला 70 रुपयाला वस्तू मिळाली, मी 100 रुपयाला विकली, मला 30 रुपये मिळाले, एवढंच कळायला पाहिजे मला असं वाटतं. आणि आपल्या
शालेय शिक्षणामध्ये व्यवसाय हा विषय हा सेपरेट असला पाहिजे, कारण भविष्यात जास्त नोकऱ्या नसणार आहेत. बरोबर, बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेटायझेशन सुरू झाले. त्यामुळं मला सांगा ना सर, तुम्ही आता शिक्षण खूप घेतलंय, माझ्यापेक्षा डबल घेतले, 91% माझ्या 2-3 वर्षाची ऍड केल्यानंतर 91 होती, पण त्यातला कुठला पार्ट तुमच्या शिक्षण झाल्यानंतर तुमच्या कामाला आलाय? बघा ना तुम्ही, थोडासा पार्ट मॅच्युरिटी जी असते, जी आपण कॉन्व्हर्सेशन जे म्हणतो, तर तेवढं जमलं तरी ओके होते ना. मला काहीच अडचण झाली माझ्या शिक्षणाची. बरोबर, मला आजही म्हणतो तू ग्रॅज्युएशन कर, म्हणलं गरज काय आहे? गरज नाही. त्यामुळे आपण चांगला माणूस झालं पाहिजे, म्हणजे किती शिक्षण घेतलं आणि किती जर पहिला माणूस झाला पाहिजे. म्हणजे ह्याच्यात स्वतः ज्या कॅपॅसिटी त्याच्यामध्ये स्वतःवरती विश्वास असणं, हे डंके की चोट पे विश्वास आहे. विश्वास, कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्यात. बाकी काय, मी सांगितलं ना सर, दुबईला गेलोय, सगळी गेलो. आता कॅन्टन सरला मी आता ऑगस्ट महिन्यात चाललोय, चायनाला चाललोय मी. ओके, तो 15 दिवस चायनाला चाललोय. मला काय भीती आहे? मग सर आता कालची एक न्यूज आहे की मला परीक्षेत मार्क कमी पडले जून मध्ये, तर ह्या न्यूज बऱ्याच येतात की परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून सुसाईड केली आणि हे केली ते केली. आता एक माझ्यासमोर अशी व्यक्ती बसली की ज्यांनी 8वीत 3 वेळा नापास झालेत, आणि तरी सुद्धा एक ब्रँड सक्सेसफुली चाललाय की देशातली पहिली कुल्फी चेन म्हणून आपल्या ब्रँडचा उल्लेख केला जातो. तुम्ही पेपर वाचताना ज्यावेळी ह्या बातम्या दिसतात त्यावेळी तुमच्या मनात काय विचार येतो? एकतर काय, मी पेपरच वाचत नाही. अच्छा, माझ्या घरी टीव्हीच नाहीये. बरं, त्यामुळे टीव्ही उघडला की काहीतरी ते चेहरे दिसत असे राजकीय, त्यांचं तेच चालू असतं. पेपर उघडला तरी तेच असतं. निगेटिव्ह बातम्या जास्त मीडिया देतात. बरोबर, शक्यतो मी मगाशी सांगितले की निगेटिव्ह बातमीपासून आणि माणसांपासून मी लांब असतो. आणि जे असं करत असेल, कारण जनरली ऐकू माहिती येतं, मी पेपर वाचत नाही. आता तुम्ही सांगितलं मला कळलं. म्हणजे एवढं हे आता हे सांगायला लागेल की आपला 2020 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मला सकाळी कळलं. तुम्ही झोपला? 9ला मी झोपतो, 9:30ला, आणि सकाळी उठल्यानंतर मला कळालं की हा आपण जिंकलो म्हणून. तेवढं अलिप्त ठेवले बाकीच्या गोष्टींपासून. आपण याचा आनंद घेतला पाहिजे, पण आपण यात खूप वाहवत नाही गेलं पाहिजे. म्हणजे बघा ना, चौकात जरी बसलो ना तरी आपल्याला विराट कोहलीची किती शतके झाली सगळी पाठ असतात, पण त्याला बँकेचा अकाउंट व किती पैसे आहेत ते सुद्धा माहित नसतं. माझं म्हणणं, पहिलं बँकेचं अकाउंट बघितलं पाहिजे, आणि चौकात बसल्या आपल्या गप्पा बदलल्या पाहिजेत. चौकात गप्पा काय असतात की आपली तर निवडून कोण येणार, मुख्यमंत्री आता पुढचा कोण होणार, उपमुख्यमंत्री काय होणार, मग अजितदादा परत जाणार आहे का, मग शिंदे परत तिकडे जाईल का, मग राज ठाकरेचं काय होईल, प्रकाश आंबेडकरचं काय होईल, ह्याचं काही घेणं नसतं. ह्याच्या घर आधीच गळत असतं. आणि हा सल्ला कोणाला देतोय? मुख्यमंत्र्यांना देतोय. म्हणजे अशी परिस्थिती आपली झालेली. आणि तुम्ही बोलून तुम्हाला किंमत किती दिवस असते? एकच दिवस असते मतदानापुरती. बरोबर, त्याच्यानंतर आपल्याला कोण कुत्र विचारत नाही 5 वर्ष. बरोबर, तुम्ही आपला वेळ वाया जातो. चौकातल्या गप्पा व्यावसायिक गप्पा झाल्या पाहिजे. आपण म्हणतोय का कधी, आपण जर समजा आपण साताऱ्यात आहोत तर बोलतोय का साताऱ्यावरती अजून डेव्हलपमेंट काय होऊ शकते, तुमच्याकडे एवढं सुंदर वातावरण आहे, बरोबर, तर हे टुरिझम मध्ये कसं कन्वर्ट करता येईल, जगातले लोक कसं आणता येईल. मी ज्यावेळी दुबई बघितली तर दुबईमध्ये पाऊस नाही, दुबईमध्ये काही नाही, त्यांच्याकडे वाळवंट होतं, पण वाळवंटात त्यांनी स्वर्ग उभं केलं. आणि जगाचं सगळं ट्रॅफिक आणि कंट्रोल आज दुबईमध्ये जगातले सगळे नॅशनलाइज ज्या कंपन्या आहेत त्यांचं हेड ऑफिस त्यांनी दुबईला केलंय. बघितलं? म्हणजे त्यांनी सगळं जग दुबईत बोलवलं. कशावरती? बुद्धीच्या जोरावरती. त्यांचं जे टेक्नॉलॉजी वापरली ते त्यांनी स्वप्न दाखवलं की दुबईमध्ये ज्या गोष्टी होऊ शकत नाही त्या केल्या. म्हणजे जगातली उंच त्यांनी बिल्डिंग बांधली. बरोबर, त्यांचं स्वप्न होतं त्या राजाचं. पण ऑलरेडी तुमच्याकडे त्या जो कुठला तो जगातली पहिली इमारत कुठली उंच? दुबईची बुर्ज खलिफा. त्याच्यापेक्षा उंच तुमचे किल्ले आहेत ना साताऱ्यात, आहे ना, पण ते दाखवायला कुठेतरी कमी पडतोय का आपण? तर अशा काहीतरी गप्पा आपल्या चौकात झाल्या पाहिजे आणि त्या व्यावसायिक झाल्या पाहिजे. माझं बिलीव्ह आहे की आपण जे बोलत असतो ते आपल्या आयुष्यात घडत राहतं. त्यामुळे चांगलं बोलायचं, त्यामुळे कायम चांगलं बोलत राहायचं. म्हणजे माझ्या कधीच मला आठवत नाही की माझ्या कुठल्या गप्पा अशा असतात की गॉसिप नसतंच काही. ओके, माझा विषय असतो की पुढं 10 वर्षानंतर काय होणार. मी तुम्हाला सांगतो की पुढं 200 रुपये लिटर दूध होणार आहे. 200 रुपये लिटर दूध असणार आहे. आज जर तुमचा फंड, मी माझं घर 3000 चालवायचं होते, तुम्हाला आठवत असेल की 1500 रुपयात आपली आई सगळं सामान भरून आणायची. आजची किती कॉस्ट होती तुमच्या घरची? तर 15,000 तर कमीत कमी होती. किती पट वाढली, बरोबर, किती वर्षात वाढली. पुढचं भविष्य जे आहे, कमीत कमी घर चालवायला तुम्हाला 1 लाख रुपये पाहिजे महिन्याला, कमीत कमी. तर तुम्ही एकदम नॉर्मल आयुष्य जगू शकता.
200 रुपये लिटर झालं, महिन्याला 6,000 फक्त दुधाचं बिल होईल. पण आपण फ्युचर काही बघत नाही, फक्त आपल्या कपात याचं की 5 वर्षानंतर मुख्यमंत्री कोण होणार आहे, पण 5 वर्षानंतर तुम्ही कुठं असणार हे तुम्हाला माहित नाही. बरोबर. त्यामुळे तुमचा प्री प्लॅन पाहिजे. आणि मी सांगतो ना, माझे आदर्श शिवाजी महाराज आहेत. आज शिवाजी महाराज बघा ना, प्लॅनिंग बघा ना, महाराजांचं वय 50 आहे. 1630 1680 50 वय, पण आज 400 वर्ष होऊन सुद्धा महाराजांना विसरले नाही कोणी. काम तेवढं केलं ना. त्यातले कामाचे 35 वर्ष होते. 35 वर्ष होते, ज्याच्यामध्ये त्यांनी ती ग्लोरी आणि सगळं उभं केलं. बरोबर. आपण कोण आहोत, आपल्याला विचारते का कोण? म्हणजे आपल्याला काही नाही, आपण फक्त गप्पावरती जाणार आहे. या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी बोलण्यासारख्या, पण आपण वेळ नाही वाया घालायला पाहिजे. याच्यामध्ये तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत, म्हणजे बऱ्याच, आता तुम्ही म्हणलात की निगेटिव्ह गोष्टी बाजूला ठेवल्यात, मी काही एका क्लबचे पण सदस्य आहात, याचा इम्पॅक्ट पडतो का खरंच, की आपण जिथं आहोत त्या लोकांनुसार वागायला लागतो किंवा आपल्याला त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी घेता येतात, त्यामुळे संगत इम्पॅक्टफुल ठरते असं वाटतं का? माझं स्पष्ट म्हणणं आहे, ज्या व्यवसायात तुम्ही आहेत ना, किंवा ज्या व्यवसायात तुम्हाला जायचंय ना, त्याच लोकांच्या बरोबर तुम्ही राहायला पाहिजे. अथवा उदाहरण तुम्हाला आता कुठलाही एक व्यवसाय XYZ टाकायचा, तर त्याच्यातला टॉपचा व्यक्ती कोण आहे हे माहिती पाहिजे, हे माहित पाहिजे. बरोबर. आणि शक्यतो त्याला वारंवार, किंवा त्या लाईन मध्ये जी काय 1 2 3 10 माणसं आहेत त्यांना वारंवार जाऊन भेटलं पाहिजे, किंवा त्याच व्यवसायात तुम्ही 5 वर्ष काम केलं पाहिजे. पण आपल्याकडे असं होतं का की बाबा एखादा टॉपचा व्यक्ती आहे, त्याच ह्याच्यात आपण कुठला तरी व्यवसाय चालू करत असू, तर मे बी आपल्याला असं वाटतं की तो कॉम्पिटिटर आहे, मग त्याशी बघायचं नाही आपण, त्याकडे बोलायचं नाही आपण, त्याच्याकडे जायचं नाही आपण, आणि करायचं काय तर तो जे करतोय तेच आपल्याकडे कॉपी करायचं, पण त्याला भेटायला जायचं नाही. तर तेवढं ओपनली होऊ शकतं का? नाही, मी सांगितलं तुम्हाला की व्यवसाय लगेच टाकून त्यांना भेटायचं नसतं ना. तुम्ही त्यांच्याकडे 5 वर्ष काम करणार. ज्या, म्हणजे माझं असं कॉपी नाही म्हणत नाही, ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं ना, त्या क्षेत्रात निदान 5 वर्ष काम करा. ओके, सिंपल. आणि मी लाडाची कुल्फी जेव्हा उभी केली, तर त्यावेळेस माझा पहिल्या वर्षीचा पाहुणा कोण होता? ऊर्जा फूड होतं. ऊर्जेच्या सगळ्या आईस्क्रीम कंपनी सगळंच आहे त्यांचं. माझे मित्र आहे, साहेब तुम्ही आमच्या गेस्ट म्हणून तुम्ही या. म्हणजे एका कंपनीचा मी मालक असून दुसऱ्या कंपनीच्या मालकाला माझ्या स्टेजवर बसवलं होतं मी, की साहेब यांची ऊर्जा कंपनी आहे, असं सगळं सांगितलं होतं. असं काही नाही, ज्याच्या जो हे मार्केट आहे, जो जास्त पळून, जो जास्त क्वालिटी देईल. याच्यामध्ये तुमची माणसं फोडण्याचा प्रयत्न झाला कधी? नाही काय होत. मी सांगितलं ना, महाराजांचे मावळे कोणी फोडले नाहीत, त्यामुळे मी पण तसेच उभे केले की ते फुटणार नाही. आणि शेवट काय आहे, आता काळ बदललाय, कलियुग आहे. कोण तुमच्या बरोबर राहील ते सांगू शकत नाही. आता सक्का भाऊ बरोबर राहत नाही, माणसांचं काय गॅरंटी नाही. आता बायको पण लगेच जायला लागली आता, त्यामुळे काय माणसं काय लांबच आहेत. आणखीन एक महत्वाचा घटक आहे जो मला बोलायचा ऍक्च्युली, की 2018 मध्ये लाडाची कुल्फी सुरू झाली आणि 2020 मध्ये देशात, जगाच्या इतिहासात आपण बघतो तसं पहिलं लॉकडाऊन आलं की सगळे धंदे बंद, कुणी घरातून बाहेर पडायचं नाही, काही करायचं नाही. आणि बऱ्याच उद्योगधंद्यांची परिस्थिती अशी होती की कर्मचाऱ्यांचं त्या महिन्याचं वेतन द्यायची परिस्थिती नव्हती. त्या महिन्याचं म्हणजे सस्टेन करणं तर पुढची गोष्ट आहे. आणि जवळपास 2-3 महिने लॉकडाऊन मध्ये गेले. त्याच्यानंतर मग पार्शियली ओपन होत गेलं आणि परत 2021 मध्ये लॉकडाऊन लागलं. हा सगळा पिरियड पण आपल्या 6 वर्षाच्या जर्नीमध्ये आलाय. मग असं काय वेगळं होतं, किंवा अशा काय स्ट्रॅटेजीज होत्या ज्याच्यामुळं त्या लॉकडाऊन मध्ये, पहिली गोष्ट उद्योगधंदे बंद पडले, त्यांच्यात आपण गेलो नाही. दुसरं की कर्मचारी काही लोकांनी कमी केले, त्यांच्यात आपण गेलो नाही. तिसरं, काही लोकांनी कर्मचारी ठेवले पण त्यांचे पगार कमी केले, त्यातही आपण गेलो नाही. याच्या मागे काय कारण होती? ह्याच्यात तर काय गंमतच आहे. म्हणजे त्याच्यावर बरेच जणांनी, म्हणजे सकाळी त्याच्यावर माझा एक लेखच लिहिला आहे, लॉकडाऊन. त्याचं अडचण अशी आहे की एक आईस्क्रीम कंपनी आहे ना, गुजरातची, नाव घेऊ शकत नाही साहेब, त्या कंपनीत 5,000 लोक कामाला आहेत. ती कंपनी विकली गेली. कंपनीचा मालक बदल लॉकडाऊन मध्ये. खूप जुनी कंपनी आहे. ओके. पण माझ्या कंपनीमध्ये 2 वर्ष कामगारांना पूर्ण पगार देण्यात आला. त्याचं कारण असं की आपण व्यवसाय करताना आपत्कालीन फंड आपण साईडला ठेवतो का, हे आपल्याला कन्सेप्टच नाही. आपलं कसं झालं, धंद्यात 1,000 रुपये संध्याकाळी झाले खिशात टाकायचं आणि संध्याकाळी मटण खायला जायचं. 1200 झाले तर थोडस जरा अर्धा किलोच्या ऐवजी 1 किलो आणायचं. बरोबर. ही कन्सेप्ट आपल्याकडे 100% आहे का नाही? पण आपल्याकडे सेव्हिंगची माहिती आहे का आपल्याला? ह्याच्यात पण तुम्हाला महाराजांचं उदाहरण सांगतो मी, की पर कॅपिटल जर आपण, महाराजांचा जो काही खजिना आहे तो राज्याभिषेकाला डिक्लेअर होता, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, तर ते कॉस्टिंग आणि पर कॅपिटल जर काढलं तर आताच्या कधीच भारताला ते मॅच सुद्धा करता नाही आलं. की कधीही बघा तुम्ही महाराजांचं अर्थकारण कधी वाचा तुम्ही, तर ते कॅपिटल कधीच नाही. त्यावेळेचा जो मोरोपंत पिंगळे जो प्रधान होता
त्याचा पगार आणि आपल्या राष्ट्रपतीचा पगार हा सुद्धा मॅच होत नाही. मोरोपंतचा पिंगळीचा जास्त पगार आहे आत्ताच्या राष्ट्रपतीपेक्षा सुद्धा. बापरे. महाराजांनी खूप प्रचंड पगार दिलेत आणि जर एखादी लढाई जर जिंकली त्यांना मोघम 1 महिन्याचा जास्त पगार द्यायचे महाराज, बक्षीस म्हणून द्यायचे. बरोबर. त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या वेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, शिवाजी महाराजांना चांगलं माहित होतं की औरंगजेब कधी ना कधी आपल्यावर अटॅक करणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण महाराजांकडे जे काय 360 किल्ले होते, प्रत्येक किल्ल्यावरती महाराजांनी स्वतःचा खजिना ठेवला होता. तो खजिना एवढा होता की औरंगजेबाला निदान 1-2 वर्ष आपण हे वाचले मी, लढू शकतो. कशा जीवावर लढाई, कशा जीवावर होती? बरोबर. एक पैशाच्या जीवावरच होती आणि दुसरं धान्य भांडार पण भरून, धान्य घ्यायला पैसेच लागतात ना. बरोबर बरोबर. पण हे पैशाच्या जीवावर शिवाजी महाराजांनी कॉन्फिडन्स होता. त्यामुळे मला माहित होतं की कधी ना कधी असा औरंगजेब सारखा कोविड येईल. म्हणजे कोविड बघताना मी माझी स्थिती शिवाजी महाराजांची होती की महाराज आता औरंगजेब आलाय, 2 वर्ष कशी थोपवतील. मी त्याच्याकडे त्या नजरेने पाहत होतो, कारण महाराज भिनवलेत मी रक्तात, माझ्या मेंदूत भिनवलेत मी. बरोबर ना, तो अडचणच आहे ना ती. बरोबर. त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे मी त्या दृष्टीने पाहिलं. आणि माझ्याकडे आपत्कालीन फंड असतो. समजा मला 2 रुपये कुल्फीतून मिळत असेल तर ते 10 पैसे मी आपत्कालीन फंड मध्ये टाकतो. तर म्हणजे माझा स्टाफ सांगत होता की साहेब 1 वर्ष तुम्ही आम्हाला पगार देताय बसून, तर तुम्हाला आम्हाला अर्धाच द्या. आता स्टाफ आम्हाला सांगत होता की अंड तसं नाही रे, तुम्ही आज तुमच्यामुळं जे काय मी 3 वर्षात आज 7 एप्रिल 2018 रोजी टाकलेली कंपनी आज भारतातील सगळ्यात मोठी कंपनी आहे, ही तुमच्यामुळं आहे. याचा मालक राहुल पापळ नाही, याचे मालक तुम्ही पण आहात. म्हणजे महाराजांनी स्वराज्य उभं करताना काय सांगितलं, हे रयतेचं स्वराज्य. तसंच ही कंपनी माझी नाहीये, प्रत्येक घेणाऱ्या माझ्या शाखेची आहे, माझ्या डिस्ट्रीब्युटरची आहे, माझ्या सुपर स्टॉकेजची आहे, माझ्या कंपनीच्या वॉचमन पासून सगळ्यांची कंपनी आहे. सगळ्यांचं पोट ह्या कंपनीवर भरतं. बरोबर. त्यामुळे प्रत्येकाला मी सांभाळणं गरजेचं आहे. मी त्या मॉडेल मी महाराज स्वतःला म्हणून घेत नाही, पण त्यावेळेस मी त्या मोडमध्येच होतो ना. मी प्रमुख आहे ना, त्या माझ्या स्वराज्याचा मी प्रमुख आहे. बरोबर. तर मला सगळ्यांचं पोट भरणं काम होतं. तेवढे पैसे मी ठेवले होते की अजूनही 1 वर्ष जर एक्सटेंड झालं असं लॉकडाऊन तरी सुद्धा माझ्याकडे पैसे होते. त्यामुळे माझा कामगार म्हटलं ना की जाऊ शकत नाही. कळाली की आपत्कालीन फंड ठेवला पाहिजे, असला पाहिजे. ठेवतच नाही ना आपण. बरोबर बरोबर. तो फंड बुडीत फंड म्हणून तुम्ही ठेवा, भले ती थोडी रक्कम ठेवा, पण असं 10 वर्षात मी तुम्हाला आजही सांगतो, कोविड 2028-29 साली परत येऊ शकतो. कोविड सारखे असे अटॅक बरोबर असे होणार, मी 100% तुम्हाला सांगतो. कारण मी खूप साऱ्या लोकांना भेटत असतो, खूप सारे सारखं बोलत असतात. त्यावेळेस त्यांची जी काय प्लॅनिंग असतं की ही लोक जगभरात फिरत असतात. बरोबर. त्यामुळे आपत्कालीन फंड हा ठेवला पाहिजे. मी सांगितलं संगत जशी असते, त्यामुळे संगतीचा हा परिणाम आहे आणि शिवाजी महाराजांचा परिणाम आहे. मग याच्यामध्ये आता मला डिरेक्टली तुमच्या व्यवसायाबद्दल प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे जे आपण फ्रँचाईज मॉडेल ओपन केलं, म्हणजे पहिलंच असं होतं की स्वतःचा आउटलेट नाही आणि तरी सुद्धा फ्रँचाईज दिली, ती चालली आणि हळूहळू देशातली सगळ्यात मोठी आउटलेट आपली ठरली. तर ते मॉडेल काय आहे नक्की? मॉडेल काय आहे तर साधं सिंपल मॉडेल आहे. तर 7 एप्रिल 2018 आम्ही उभं केली कंपनी. म्हणजे हे मॉडेल आम्हाला कोणाला द्यायचं होतं, तर आमचं एक क्रायटेरिया ठरलं होतं की ज्याचं पोट मोकळं आहे त्यालाच आपण फ्रँचायझी द्यायची. ओके. ज्याला गरज आहे त्याला दिली पाहिजे ना, तो चांगला चालवेल. तर आम्ही जी कॉस्ट आहे ती सगळ्यात पहिली काढली 1.5 लाख रुपये. म्हणजे फूड कार्ट, त्यात एक फ्रीज, एक स्टोरेजचा फ्रीज, मग त्याला कंपनीकडून स्टॉक जाणे, त्याला 37% मार्जिन आम्ही देतो. ओके. हे खूप मोठं मार्जिन आहे 37%. तर मग तशी एक आम्ही फूड कार्ट केली. मग 2019 पर्यंत आम्ही फूड कार्ट आमच्या 100 झाल्या पुण्यामध्येच, पुणे आणि PCMC मुंबई, तिने 100 झाल्या. 100 झाल्यानंतर असं वाटलं की आपण दुकानात कन्वर्ट झालं पाहिजे आता शॉपमध्ये. पण शॉप काढताना पण आम्हाला वेळातच काढलं परत. अरे कुल्फीचं कुठे शॉप असतं का? म्हटलं नाही, एका कुल्फीवर उंचीवर नेऊ आपण आणि कुल्फीचं शॉप काढू. आम्ही कुल्फीचं प्रीमियम शॉप काढलंय. ते शॉप सुद्धा चाललं. मग आता किऑस्क मॉडेल आम्ही काढले की 7x7 मध्येच कॉम्पॅक्ट 2 फ्रीज, दुकानाचं छान डिझाईन, तुम्हाला फोटो शेअर करेल. ओके. ते पाहिलं तरी तुम्ही असं प्रेमात पडता. एवढं सुंदर मॉडेल काढलं की कोविड नंतर एक आम्ही शिकलो की आम्ही एक शिफ्ट झालो की कोविडमध्ये जे शॉप आहेत, प्रीमियम शॉप आहेत, त्याला 60-70 हजार भाडे आहेत, ते सगळी लोक अडचणी झालेली बघा. बरोबर बरोबर बरोबर. का त्याला जनरेटच झालं नाही. ज्याचं दुकान आहे तो त्याच्या जागी बरोबर होता, कारण त्याला हप्ते चालू होते बँकेचे. बरोबर. आणि ज्यांनी दुकान भाड्याने घेतले त्याच्या अडचणी धंदा येत नव्हता. मालक म्हणतो तू खाली कर, दुसरा माझ्याकडे लगेच रेडी आहे. त्यामुळे तो त्याच्या जागी बरोबर होता.
तर आम्ही एक दुसरी आयडिया काढली, शॉप आता आम्ही खूप कमी केले, जर स्वतःचा असेल तरच देतो, नाही तर म्हणतो नको घेऊ बाबा, तू अडचणी देशील. कोविड सारखी एक सिच्युएशन जर आली, मागचे 5 वर्ष कमवले तुला टाकावे लागतील. त्यापेक्षा एक 7x7चं किऑस्क तयार कर, आणि त्या किऑस्क मध्ये आम्ही पूर्ण दुकान बसवलं 7x7. आणि असं वाटलं की लॉकडाऊन झालंय किंवा काय अडचण आली, वरती हुक दिलाय, ते उचला दुसरीकडे न्या, आणि कॉस्टिंग कमी झालं. बरोबर. तर ह्या म्हणजे विचार करताना कुठलाही मॉडेल उभा करताना एंड युजरचा विचार केला पाहिजे. त्याच्या जागी मी असेल तर किती पैसे दिले पाहिजे, किती कमवले पाहिजे, बरोबर, म्हणजे त्याला किती खर्च आहे महिन्याला हे आम्ही लिहून देतो. तुला ब्रेक इव्हन एवढा आहे, तुला कमीत कमी एवढा धंदा करायला लागेल, म्हणजे त्यांनी आर्थिक शिस्त त्याची कशी असावी हे सुद्धा आमच्या अग्रीमेंट मध्ये असतं. ओके. हे कुठलाही ब्रँड लिहून देत नाही किंवा तू 10,000 कमवत असेल तर 2,000 तू ती SIP कर, परत तुला 7 वर्षानंतर हे मॉडेल खराब होणार आहे, परत तुला रिइन्व्हेस्टमेंटसाठी पैसे आहेत का, याचा विचार आपण करतो कधी नाही. तुम्ही समजा कुठलंही हॉटेल टाकलं, कुठलंही शॉप टाकलं, त्याचा कंटाळा तुम्हाला 7-8 वर्षांनी येणारच आहे ना. बरोबर. तुम्ही काहीतरी नवीन बदल, आता बदल लगेच फास्ट पाहिजे. बघा iPhone 4 आला, 5 आला, 6 आला, त्याला गॅप होता. आता 11, 12, 13 धडाधड लागतात, म्हणजे लोकांना बदल लगेच पाहिजे. बरोबर. कमीत कमी मॉडेल 5 वर्षांनी बदलायचं असेल तर तुमच्याकडं तो फंड आहे का, हा प्रश्न आम्ही शाखेने केला. शाखेने नाही म्हटलं निदान 2,000ची SIP लावा, ज्याचं प्रीमियम शॉप आहे त्यांनी 5,000ची लावा, म्हणजे जर तुम्हाला 50,000 मिळत असेल तर 5,000 कंपल्सरी SIP, जर 1,00,000 मिळत असेल 10,000 कंपल्सरी SIP मी केली. सगळ्या लोक करतात हे, कमीत कमी लाखो रुपये SIP झाले आता, म्हणजे 678 ब्रांच आहेत माझ्या आता. आणि गेल्या वर्षी माझं अॅन्युअल गेट टुगेदर होतं, दरवर्षी असतो. असा कुठलाही ब्रँड नाही ते की सगळ्या शाखेंना तो एकत्र बोलवतोय आणि त्यांच्यासाठी तो कार्यक्रम घेतोय. का तर सगळ्यांना एकत्र बोलवत नाही, तुमच्याकडून 10,000 घेतलेले असतात, त्यांच्याकडून 20 घेतलेले असतात, त्याच्याकडून 50 घेतलेले असतात. बरोबर. त्यामुळे सगळे ज्या शाखा एकत्र आल्या तर त्या मालकाला, बरोबर, बघा ना कुठल्याही ब्रँडचा अभ्यास करा, बरोबर, मी सगळ्या एकत्र बोलवतो, कारण माझ्याकडे एक सिस्टीम आहे, त्या चौकटीच्या बाहेर मी जात नाही. व्यवसायाची सिस्टीम पाहिजे ना. बरोबर. म्हणजे परत महाराजांचं उदाहरणच आहे. त्याचं कारण काय की महाराज असतील किंवा नसतील, पण महाराजांची सिस्टीम टिकली पाहिजे, याच्यावर महाराजांनी फार काम केले. म्हणून महाराज गेले तरी शेवटचा मावळा सुद्धा स्वराज्यासाठी लढत होता. बरोबर. आणि दिल्लीवरती आपण 100 वर्ष बरोबर. गाजवलेली. म्हणजे उदाहरण तुमच्या साताऱ्यात आहे, थोरले शाहू महाराजांपर्यंत, म्हणजे त्यांचा नातू सुद्धा, म्हणजे जे शिवाजी महाराजांचं विजन होतं की आपण सगळा देश ताब्यात घेतला पाहिजे, तो देश कोणी ताब्यात घेतल्यानंतर थोरले शाहू महाराजांनी घेतले. तर जिवंत उदाहरण आहे. का ताब्यात घेतलं तर त्यांनी सिस्टीम जी आखली शिवाजी महाराजांनी, आर्थिक शिस्त जी लावली, ती शिस्त शाहू महाराजांपर्यंत आलेली आणि मग हे जिंकलेलं आहे. तशी शिस्त माझ्या शाखेमध्ये लावली, माझ्या कंपनीमध्ये लावली. मी आज असलो आणि उद्या नसलो तरी ही कंपनी, हा कुल्फी ब्रँड हा जगात जाणारच आहे. या सिस्टीममुळे जाणार आहे की आपण एक चौकट आखलेली आहे. आणि मग ही जी सिस्टीम लावली आपण, ही लावलेली असताना बऱ्याच लोकांचे काही काही वेगवेगळे प्रश्न असतात किंवा ते काहीतरी त्यातून खोट काढतात, असे प्रसंग कधी झाले का? नाही, असतात ना. मी सांगितलं ना, हाताची 5ही बोटं सारखी नसतात. बरोबर. माझ्या काही शाखा बंद झाले का नाही, झालेत ना. त्याचं कारण काय असतं, एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मालक जर असेल, जेवढं त्या मालकाचा व्यवसायात कमी लक्ष तेवढं त्याचा मोठा नुकसान, जेवढं जास्त लक्ष तेवढं नुकसान कमी, प्रॉफिट जास्त. एक मधल्या काळात आमच्याकडून काय झालं एकदा बऱ्याचदा की काही जणांनी अशा शाखा घेतल्या की नाही ह्यात पैसे मिळतात म्हणून घेतलेत, की 2 कामगार लावलेत, हा फक्त संध्याकाळी फोन करायचा 11 वाजता, धंदा किती झालाय, तो कामगार आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. निदान मालकाने 9 ते 12 आमच्या काउंटर थांबलं पाहिजे. का आता 9 ते 12 सगळ्यात जास्त 80% काउंटर होता. बरोबर. त्यात त्या कामगारांनी चोऱ्या माऱ्या केल्या, काय केलं तर त्या कंपनी काय करणार. आम्ही अग्रीमेंट मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की कंपनी क्वालिटी, तुम्हाला लागलेली सर्व्हिस आणि मार्जिन, ह्या 3च गोष्टी देऊ शकते. याच्या पलीकडे ब्रँड कसा चालवायचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. बरोबर. मी जर साताऱ्यात तुम्हाला फ्रँचायझी जर दिली तर तुमचं ग्राउंड लेवलला कसं कनेक्ट आहे त्याच्यावर पण धंदा अवलंबून असतो. म्हणजे उदाहरण बघा तुम्ही, कधी कधी एखादा प्रोडक्ट चांगला असतो, तो लय खडूस असतो, आपण जाऊ दे मधले खडूस आहे नाही जायचं. शेजार भंगार मिळत असेल तरी ते घेतात, का आता तो गोड बोलत असतो. पण आपल्याला ते कळत नाही. मी खूप लोकांना सांगितलं की व्यवसाय करत असताना कस्टमरची रिलेशन चांगले ठेवा.
तुमच्या तोंडावरची माशी उठत नाही. तुमच्या काउंटरवर जर सोनं विकायला असेल तर तुमचं सोनं विकलं जाईल का? खरे. मग अशी लोक असतात. मी म्हणून म्हटलं की हाताची पाचही बोटं चांगली एकसारखी नसतात. अशा प्रकारचे सगळ्याच जगात आहेत. म्हणजे मॅकडॉनल्डचा ब्रँड बंद पडला का नाही, काही ठिकाणी बंद पडलेला आहे. असं काही नाही, सगळी माणसं सारखी नसतात आणि त्यातून फिल्टर होत राहतात. म्हणजे ऍव्हरेज रेशो जो आहे ना तो 80% असला पाहिजे. 20% हा जगात बंद पडतात. मग आता आपण फ्रँचायझी देताना किती वर्षांसाठी देतो? आम्ही काय करतो, वन टाइम आम्ही फ्रँचायझी कॉस्ट घेतो. ती परत आम्ही घेतच नाही की तुम्ही माल विकला परत तुमच्याकडून 5% रिव्हर्स घेणे, असला काय प्रकार आम्ही करत नाही. एकदा दिला की तू कंटिन्यू कर. आम्ही 3 वर्षाचा अग्रीमेंट करतो आणि 3 वर्षानंतर तो कसा वागतोय कसा राहतोय त्याच्यावर त्याचं अग्रीमेंट रिन्युअल असतं. ओके. रिन्युअलला देऊन पैसे नाही घेत आम्ही. जेवढी जी काय फ्रँचायझी कॉस्ट असेल ती वन टाइम आहे. रिन्युअलला फक्त जी अग्रीमेंट जी कॉस्ट असेल, जी काय 1,500 असेल 2,000 असेल तेवढीच घेतली जाते. त्यामुळे आम्ही खूप सिम्पल आणि फार प्लेन केलंय. म्हणजे सर्वसामान्य लोकांना ते परवडलं पाहिजे. आणि माझं तर म्हणणं आहे की तुम्हाला जर करोडपती व्हायचं असेल ना तर आपल्या खालच्या लोकांना लखपती करायला पाहिजे. पण एखादी कुल्फी आता तुम्ही म्हणताय सर्वसामान्य लोकांना परवडली पाहिजे आणि त्याच लोकांना आपण 80-90 रुपयाला कुल्फी खायला देतोय, त्यावेळी लोकांना तो एक ड्रास्टिक चेंज आहे असं नाही का वाटलं? म्हणजे मला आता बेसिकली सांगतो, नाही बरोबर, मी लहानपणी होतो तर आमच्या गावात हे यायच्या त्या घंटा गाडी यायच्या आणि त्याच्यावरती अगदी 3 रुपयाला आणि 4 रुपयाला ती कुल्फी मिळायची आपल्याला. आणि त्याच्याशी कंपॅरिझन होतं ना आपलं की आता हीच कुल्फी मला 80 रुपयाला घ्यायची, 60 रुपयाला घ्यायची, 90 रुपयाला घ्यायची. मग तो लोकांचा माइंडसेट कसा चेंज झाला? का आपला ग्राहकच वेगळा आहे आणि त्याच ग्राहकांना आपण अट्रॅक्ट केलं? नक्की काय केलं? नाही, काय होतंय, तुम्ही जो काळ सांगता ना मगाशी, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की मगाशी मी तुम्हाला 1500 रुपये तुमचं घर चालायचं. मी 4थीत 5वीत होतो तेव्हा मला आठवतं की 2.5 रुपयाची मला पावशरची पिशवी यायची. तेव्हा पिशवी चालू होती, 2.5 रुपयाची पिशवी होती. दुधाचं आजचं कॉस्टिंग काय? ज्यावेळेस तुम्ही 4-5 रुपयाला कुल्फी खायची किंवा 10 रुपयाला कुल्फी खायची त्यावेळेस घरोघरी म्हशी होत्या. बरोबर आहे. साताऱ्यात पण तुम्ही बघा की सिटीत सुद्धा तुम्हाला काही म्हशी असायच्या किंवा काय असायच्या गोट्या. त्यावेळेस जीएसटी नव्हता. बरोबर होतं का? आता कुल्फीला 18% जीएसटी आहे. आपण आलोय लक्झरी प्रोडक्ट मध्ये, कुल्फी लक्झरी प्रोडक्ट मध्ये टाकली. ओके. इन्कम टॅक्स आला. त्यावेळेस तुम्हाला हेल्पर नव्हता लागत. त्यावेळेस तुम्ही आपली ती कुल्फी भरायची, त्या मडक्यात टाकायचे आणि मीठ टाकायचे. पण आता मीठ टाकायची गरज नाही, आता कोल्ड रूम आलंय. माझ्या कोल्ड रूमचं भाडं 2.5 लाख रुपये फक्त. मला भाडं येतं फक्त 2.5 लाख रुपये. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत. बरोबर. माझी क्वालिटी आहे, म्हणजे जे आपण दूध वापरतो ते रॉ वापरतो. 7.5-8 फॅटचं म्हशी दूध वापरतो. पूर्ण माझी कंपनी A2 मिल्क मध्ये, म्हणजे A2 मध्ये मी बनवतो. त्याच्यात जी तुम्ही कुल्फी खाता आजही 20 रुपयाला किंवा 15 रुपयाला, जो कुठली तरी चौकात बनवतो तेवढाच विकतो, त्याला जीएसटी असतो का? नाही. त्याला इन्कम टॅक्स असतो का? त्याला पॅकेजिंग असतं का? त्याला तारीख असते का? त्याला जी आपण कुल्फी बनवतो त्याला न्यूट्रिशन व्हॅल्यू असतात का? नाही. की त्याच्यामध्ये किती फॅट आहे, किती काय आहे का त्याच्यात? मग माझी कॉस्ट तेवढीच होईल ज्यावेळेस मी हे सगळं काढेल. पण माझं या देशावर प्रेम आहे, त्यामुळे मला या देशासाठी जणकून जीएसटी भरायचं आहे आणि इन्कम टॅक्स भरायचा आहे. त्याच्यामुळे कुठेतरी तुम्हाला ते कॉम्प्रोमाइज रेटची करावं लागतं. आणि जगात खूप पैसे आहेत, फक्त तुम्ही चांगली क्वालिटी आणि सर्व्हिस दिली पाहिजे. रेट हा नाही आता काय. आता जीएसटीचा एवढा विषय तुम्ही 2-3 वेळा उल्लेख केला म्हणून फक्त विचारायचं की काही उद्योजक आहेत की जीएसटीच्या नावानं बोंबच मारतात, त्यातले तुम्ही नाही तसं समजायचं का? नाही, काय होतंय, जेव्हा वरच्या लेवलला काही अर्थतज्ञ असेल देशाचे आपले, त्यांनी काहीतरी विचार करूनच तो टाकलेला असतो. आणि आपण किती जरी बोंबलो आपण, तो आपल्याला मानसिक त्रास खूप करून घेतो. आपण बदलू शकतो का? आपण नाही. मग आहे तो भरायचा. कस्टमरला सांगायचं, साहेब हे आमच्या घरात जात नाही, हे साहेबांच्या म्हणजे देशाच्या तिजोरीत जाते, त्याच्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे त्याचं छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. लॉकडाऊनच्या आधी दुधाचा भाव होता 52 रुपये. लॉकडाऊन उठलं, 15 रुपये डायरेक्ट रेट वाढला. तर आम्हाला लागतं 15,000 लिटर दूध. तर 15 रुपये गुणिले 15,000 करा, किती कॅल्क्युलेट झाले? कितीतरी लाख रुपये झाले. महिन्याचे खूप काही लाखो रुपये झाले. तर 25 रुपये MRP होती आमची मलाई कुल्फीची, मी 30 रुपये करून टाकली. मला क्वालिटीची कॉम्प्रोमाइज नव्हती करायची. मी बोर्ड लावला माझ्या प्रत्येक फ्रँचायझीच्या बाहेर की 52 रुपये दूध होतं, त्यावेळेस माझी MRP 25 रुपये होती. आता लॉकडाऊन नंतर दूध एवढं वाढलंय, मी MRP 30 रुपये केली. मला तुमच्या शरीराशी खेळायचं नाहीये, मला प्युअर तुम्हाला द्यायचंय, त्यामुळं सहकार्य करावे. मी एक गोष्ट लिहिली कस्टमरला, हा ओके मला 30 रुपयाला द्या.
पण तुम्ही क्वालिटी काय बिघडू नका, आम्ही 35 द्यायला तयार आहे. म्हणजे लक्षात ठेवा की आपण समोरच्याला कन्व्हिन्स करायला कुठेतरी कमी पडतोय. बरोबर. ती कन्व्हिन्सिंग पॉवर, तुमचं प्रेझेंटेशन चुकत असेल तर होईल. बघा ना, मारुती गाडी 4 चाकाची आहे, 4 लाखाला मिळते. मर्सिडीजला 4 चाकाची 4 कोटीला मिळते. पण मर्सिडीज सांगते ना माझ्या गाडीत का 4 कोटीला विकली जाते. बरोबर बरोबर. जगातली 1 नंबर कंपनी ती मारुती आहे का? मग नाही, मर्सिडीजच आहे ना. बरोबर. आणि स्वस्त गोष्टी जास्त काळ चालत नाही. आता दुधाचा एवढा विषय चाललाय आणि एक विषय ऑफ टॉपिक ट्रेंडिंग आहे तो म्हणजे दुधाची भेसळ. तर मी तुम्हाला जास्त त्यात खोलात नाही, विचारलं तरी चालेल, उलट चालेल. मग दुधाची भेसळ आज किती प्रमाणात होती, म्हणजे हाच खरा प्रश्न आहे. खरं तर नाही, 70% भेसळ दुधात आहे. आणि आम्हाला कशी होती, काय होते त्याच्यामध्ये? नाही, त्याच्यात काय खूप डुप्लिकेट दूध जातं. म्हणजे हेच सांगण्यासाठी एकदा गव्हर्नमेंटने रिपोर्ट घेतला होता. म्हणजे का सांगायचं नसतं, कशी भेसळ करतात. म्हणजे हे आता कॉमेडी वाटेल तुम्हाला आता, की आधी आपले सगळे अधिकारी एका ह्याच्यात गेले, खेडेगाव सगळ्यांचे गेले आणि सांगितलं हे टाकलं की असं दूध भेसळ होतं, हे असं करायचं नाही. ते त्यांनी तेच केलं आणि डुप्लिकेट दूध केलं. त्याच्यामुळं ते सांगणं अवघड आहे की ते कसं बनवतात. ते युट्यूबला पण आहे आता. आणि एवढं भारत गव्हर्नमेंट आपलं भयानक आहे, ते व्हिडिओ सुद्धा डिलीट करत नाही. तुम्ही जर टाकलं गुगलला किंवा युट्यूबला की डुप्लिकेट दूध, तर लगेच मिळते त्याचा फॉर्म्युला. तर जे आम्हाला दूध येतं, म्हणजे माझी आई वारकरी आहे, माझ्या आईने सांगितलं की राहुल, जे काम करशील ते तुझी मुलगी खाल्ले पाहिजे, तू खाल्लं पाहिजे, जे तू खाऊ शकतोच तेच विक. आणि आपल्याला 2 पैसे कमी मिळले तरी चालेल, कारण आम्ही फार कमी अपेक्षेने जगणारी माणसं आहोत. 10x15 मध्येच मी राहायचो. मला आता ऑफिसच 2200 स्क्वेअर फीट झाले, तर मग खूप काही अपेक्षा नाही आणि खूप काही असं चुकीच्या मार्गाने पैसे कमवणे हा आहे मात्र 100% येतो नाही. त्यामुळे जे आम्हाला दूध येतं ते साधारण शिंदे डेअरी सारखं दूध आहे की 102 वर्ष जुनी फॅक्टरी आहे त्यांची, कोल्हापूरचे, त्यांच्या पुण्यात स्थायिक आहेत ते. त्यांचं रॉ दूध आम्हाला येतं. अशा खूप सारे जे गोठे आहेत प्रॉपर, ते गोठेच टाईप केलेत आम्ही. आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे पण टेस्टिंग होत असेल ना? होतं ना. त्यामुळे काही अडचण नाही. काय गोठाच एवढा मी टेस्ट करून घेतलाय तो. त्यांना सांगितलंय की सर तुम्ही 5000 रुपये लागले ना मागून घ्यायच्या, तुम्ही ऑक्झिटोसिन इंजेक्शन असेल, पिटोसिन इंजेक्शन असेल, ते अजिबात द्यायचं नाही. त्यांना चारा काय असला पाहिजे इथून आम्ही प्लॅन करतो. उगाच त्या कुल्फीला टेस्ट नाहीये, त्याला तो SNF असेल, तो फॅट असेल, तो आलाच पाहिजे. म्हणजे इतकं मायनर लेवलला जाऊन आपण काम करतोय, त्यामुळं हा ब्रँड एवढा मोठा झाला. जेवढं मायक्रो काम करसाल तेवढं तुम्ही मोठे असाल. बरोबर. मायक्रो काम करायला तयारच नाही आपण. वरून बघायचं सगळं, क्रीम पाहिजे फक्त आपल्याला, क्रीम पाहिजे फक्त. नाही, बऱ्याचदा काय तुम्हाला फक्त तो दिसतो की आता 5 वर्षातून मोठी झाली, पण मी म्हणजे जो 7 एप्रिल 2018 उजेडायला मला 18 वर्ष लागले ना, किंवा आज तुम्ही मला बोलवलंय त्याला 25 वर्ष लागले. 2024 आहे, मी 2001 ला कामाला लागलोय. हा सगळा अनुभव माझा 2001 सालापासून आहे ना. बरोबर. जर्नी जशी बघितली तर ते नाही दिसत, ते दिसतच नाही. म्हणजे लोकांना ना फक्त पौर्णिमा बघायची, अमावस्या बघायचीच नाही. तो आणि मी पण शिकताना कधी मी कुठलाही सक्सेस झालेला माणूस कधी वाचला नाही. आता मी जास्त पुस्तकं वाचतोय, म्हणजे मी जेवढी शाळेत पुस्तकं वाचली तेवढी आता पुस्तकं वाचतोय. आणि मला एवढंच कळतं की जे अपयशी लोक आहे ना त्यांना मी जास्त भेटतो. जी व्यवसायात खूप एका उंचीवर गेली त्यांनी खाली आले, तर त्या लोकांना खूप वेळा भेटलो मी. तर त्यांच्या अडचणी विचारल्या मी, तुम्ही का ह्या लेवलला आले? मग त्यांनी सांगितलं की फंड्स, आर्थिक नियोजन यांचं फसलेलं गणित. बरोबर. बऱ्याचदा काय होतं की आपण एका उंचीवरती जातो व्यवसाय करता, त्यावेळेस असं वाटतं की आपण आता लात मारून देतो पाणी काढून एका उंचीवर गेल्यानंतर, पैसे आल्यानंतर. बरोबर. मला आता उदाहरण लाडाच्या कुठून सक्सेस मिळलं, तर असं नाही की बिर्याणीचा ब्रँड काढला की मला सक्सेस मिळेल, पण त्या फेजमध्ये जातो आपण, कॉन्फिडन्स किंवा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो. त्याच्यात काय करतो, लाडाच्या कुल्फीमधून पैसे कमवायचे, उदाहरण दुसऱ्या ब्रँडमध्ये लावायचे, तिसरा ब्रँड काढायचा, दोन्ही ब्रँड खड्ड्यात जाणार, लाडाच्या कुल्फी पण खड्ड्यात जाणार. बरोबर. अशी मानसिकतेने खूप ब्रँड बंद झाले. बरोबर. ज्या व्यवसायाचं नॉलेज आहे त्याच व्यवसायात तुम्ही पैसे लावले पाहिजे. का तर साहेबांना आता त्या क्लासमध्ये जास्त पैसे मिळतात म्हणून मी क्लास काढणं चुकीचं आहे. म्हणजे समोरच्या तो स्किल आहे ना, तो त्याच्यासाठी जन्माला आलाय मला असं वाटतंय. बरोबर ना. त्यांनी त्याचं काम करावं आणि आपण आपलं काम करावं. पण आपल्याला मस्ती काय असती, आला हा जरा कन्स्ट्रक्शन मध्ये जातोय का, आपण पण जरा कन्स्ट्रक्शन मध्ये गेलं पाहिजे. पण असं होत नाही. आणि ही जी भावना आहे की समोरच्याला मिळतात म्हणून तुम्ही व्यवसाय करणं, ही भावना तुम्हाला कधीच मोठं बनवत नाही.
तो कधी ना कधी परत खाली येणारच आहे. 100 एखादा यशस्वी होतो कॉपी करून. 99% कॉपी करणारे 3 वर्षांनी कुठं असत तुम्ही चेक करा, तुमची कॉपी झाली असेल पण ते कुठं असेल तुम्हाला कळलं असेल. बरोबर. त्यामुळं ब्रँड असतो. ब्रँड असतो. आणि हे बोलत असताना म्हणजे बऱ्याचदा मलाही या प्रॉब्लेमला तोंड द्यावं लागलं, ते म्हणजे पेमेंट जे आहे ते रिकलेक्शन करणं. की ती जी आर्थिक शिस्त आपण कितीही लावून ठेवायची म्हणली तरी कधीतरी फोन येतो की आता मी देऊच शकत नाही, माझी परिस्थितीच नाहीये, मला तुम्ही 5 दिवस द्या, मला तुम्ही 6 दिवस द्या. आणि एकाला आपण हो म्हणलो ना तर असं होतं की अरे मी ह्याला हो म्हणलोय ना, ह्याची पण परिस्थिती तीच आहे ना, मग ह्याला का नाही म्हणायचं. बरोबर. आणि असं करत करत सगळ्यांना आपण त्या सूट देतो आणि शेवटी ज्यावेळी आपण हिशोबाला बसतो त्यावेळी लक्षात येतं की आपण जेवढं कमवलंय त्याच्यापेक्षा दुप्पट बाहेरच आहे, जे यायचंय अजून. आणि आपलं फ्रँचाईज मॉडेल आहे त्याच्यातून आपल्याला प्रॉडक्ट दुसऱ्याला द्यायचंय. आणि बऱ्याचदा हे होतं की मी प्रॉडक्ट देतो, तुझं बिल झाल्यानंतर, तुझा माल विकल्यानंतर तू मला पैसे दे, तोपर्यंत मी थांबतो. आणि यात घाटा व्हायची शक्यता खूप जास्त. 100%. बरोबर. त्यामुळं पेमेंट रिकलेक्शन साठी तुम्ही स्ट्रॅटेजी काय केली होती? ज्या दिवशी लॉकडाऊन पडलं, ज्या क्षणाला त्या क्षणाला मला कोणाला देणं नव्हतं, कोणाचं घेणं नव्हतं. त्याचं कारण असं की 7 एप्रिल 2018 सालापासून सिस्टीमवरतीच परत येऊ आपण. ती सिस्टीम अशी होती की माल जेवढा पाहिजे तेवढाच घे, आमच्याकडे डम्पिंग पॉलिसी नाही. रिक्वायरमेंट माल घ्या, इमिजिएट पैसे. तो म्हटला माल पैसे नाही, माल परत येतो आमचा. ती शाखा बंद झाली तरी चालेल, पण आम्ही आमच्या नियमाच्या बाहेर. उदाहरण आमची सिस्टीम कशी चालतो सांगतो. पापड ग्रुप आहे, RS पापड ग्रुप नावाने माझी कंपनी आहे. फर्स्ट बिल होतं, फर्स्ट बिल आमच्या सुपर स्टॉकिस्टला होता. बरोबर. जो आमचा सुपर स्टॉकिस्ट आहे त्याच्या अंडर आमचे 12 डिस्ट्रीब्युटर आहेत. माझं पहिलं सुपर स्टॉकिस्टला बिल होतं, त्याचा पेमेंट येतं मला लगेच, तरच त्याची गाडी निघली जाते. बरोबर. तिथं झालं. त्याच्या खाली कोण आहे? 12 डिस्ट्रीब्युटर आहे. बरोबर. 12 डिस्ट्रीब्युटर सुपर स्टॉकिस्टला आमची ऑर्डर देतात, बिल होतं, त्यांचंही पेमेंट येतं, मग त्यांची गाडी निघते. ओके. फर्स्ट डे पासून 7 एप्रिल 2018 सालापासूनच आजही तसंच आहे. माझी जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्याच्या अंडर 50 फ्रँचायझी आहेत, कोणाच्या 60 आहेत, कोणाच्या 30 आहेत. तर हे डिस्ट्रीब्युटर जेव्हा फ्रँचायझीला बिलिंग करतात तेव्हा त्यांनी फक्त माल चेक करायचा, ओके झाला तर इमिजिएट पेमेंट द्यायचं, नाही तर त्याचा माल रिव्हर्स घेतला जातो. त्याचं उदाहरण मी माझ्या आईचं देतो. माझ्या आईकडे सुद्धा एक फ्रँचायझी आहे, कारण ती निवांत बसली की ती आजारी पडेल, कारण तिने खूप कष्टाचं काम केलं, म्हणून तिला एक फ्रँचायझी मी दिलेली आहे. जर माझ्या आईचीच फ्रँचायझी असेल तर मी तिला कुठून माल दिला पाहिजे? कंपनीतून डायरेक्ट. माझी आई आहे, माझी तिला कसं उधार देणार मी, तिला कसा माल देणार मी माग? कारण काही मार्जिन लावून सुपर स्टॉकीज विकतोय, काही मार्जिन डिस्ट्रीब्युटरचं आहे, तर हे मार्जिन एक्स्ट्रा जात आहे, डायरेक्ट आईला माल देऊ शकतो. तसं होत नाही बिलकुल. माझ्या आईला सुद्धा माझा जो पुण्याचा डिस्ट्रीब्युटर आहे तो माल टाकतो, आई माल चेक करते आणि आई त्याला पैसे लगेच इमिजिएट देते. मध्ये आधी एकदा माल नसेल तर त्याला सांगितलंय मी तुला पेटीएम करतो, मी त्याला माझ्या केसवरून त्याला पैसे देतो, मग तो माल देतो. म्हणजे माझे नातेवाईक आहे, NIBM ला दुकान होतं आणि 2-3 ठिकाणी दुकान आहेत त्यांची पण. तर त्यांना 18,000चं बिल होतं आणि म्हणले आता 10,000 आहे, 8,000 नंतर द्या. तर आमचा स्टाफ म्हणला नाही साहेब, आम्हाला ते ऑर्डरच नाही, 8,000 मला आम्ही परत घेऊन जाणार. आता नातेवाईक आहे माझं आहे. नाही साहेब, तुम्ही सरांना फोन केला. मग त्या व्यक्तीचा मला फोन आला की दादा 18,000 बिल झालंय, माझ्याकडे 10,000 रुपये. म्हटलं काय नाही, 8,000 मला परत दे, ज्या दिवशी 8,000 येतील त्या 10व्या मिनिटात तुला स्टॉक असेल. त्यामुळं मी सांगितलं की एक सिस्टीम आहे, म्हणजे माझा दूध जरी रोज मला 15,000 लिटर 20,000 लिटर आलं त्याला इमिजिएट पेमेंट दिलं जातं. माझ्या प्रत्येक 5 तारखेला माझं आजपर्यंत रेकॉर्ड आहे की माझ्या 6 तारखेला पण माझा पगार नाही झाला, 5 तारखेला सगळ्यांचा पगार होतो. म्हणजे फ्रीज असतं आम्हाला, आता फ्रीज मला 2-3 कोटी रुपयाचे लागतात दरवर्षी. तर एका महिन्यात जेवढे परचेस करेन फ्रीज त्याचं 5 तारखेला आम्ही पेमेंट देतो. 1 तारखेहून त्याला फोन चालू असत, अरे तुझं महिन्याचं कॅल्क्युलेशन दे, आम्हाला बिल करायचं आहे, तुला पेमेंट काढायचं आहे. त्याला 5 तारखेला चेक दिल्यानंतर 6 तारखेला परत फोन जातो ऑफिसमधून माझ्या, की साहेब तुम्हाला पेमेंट मिळालं का, चेक पास झाला का, काय प्रॉब्लेम झाला का. आणि त्यांनी मग ते आम्हाला फॉलोअप घ्यावा लागतो, साहेब पैसे घेऊन जावं म्हणून. बऱ्याच लोकांना ती सवयच नसते की आपलं बिल आहे, आपल्याला गरज वाटेल त्यावेळी देऊ आपण आणि घेऊ. आता आर्थिक शिस्त आहे ना, हीच तुम्हाला मोठं करते.
म्हणजे जर तुम्हाला व्यवसाय मोठा करायचा असेल ना तर तुम्हाला अंगाला एक शिस्त लावली पाहिजे, ती आर्थिक शिस्त. म्हणजे जगात आहे ना, मी तुम्हाला सांगितलं की एखादा माणूस पूर्ण बेवडा लावतात, पण त्याचा व्यवहार चांगला असेल, लोक काय म्हणतात काय पण असो त्याचा व्यवहार चांगला आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला जगात जर व्यवसाय मोठं व्हायचं असेल ना, तुम्हाला व्यवसाय म्हणजे जो आर्थिक जे गुडविल आहे ते तुम्हाला 100% कमवावं लागेल. तुम्ही कसंही वागा, तुम्ही लोकांची वाकडं बोला, काही बोला, काय म्हणजे लोक काय म्हणतील, काय पण असो व्यवहार चांगला आहे. शेवटपर्यंत लोकांनी तसं म्हणलं पाहिजे, त्याला व्यावसायिक म्हणतात. आता उगाच काहीतरी तो खूप मोठा आहे आणि त्याला ड्रायव्हरचा पगार तो लेट देतोय, ही काय पद्धत ती काय मला आवडत नाही. त्यामुळे एक शिस्त पाहिजे. आणि हे घेतलं कुठून, म्हणजे जे 2000 सालीच व्यवसाय कामाला सुरुवात केली, 2018 मध्ये ब्रँड सुरू केला, तर आज जर पाठीमागं बघितलं तर एक तर गोष्ट अधोरेखित आहे की बाबा शिवाजी महाराजांचा खूप मोठा प्रभाव की नसा नसात भिनलेला आहे. पण आणखीन कोणाकडून काय काय गोष्टी शिकलो हे जर बघायचं म्हणलं तर कुणाकुणाची नावं येतील समोर? एक तर 2-3 नाव आहेत. एक तर माझे गुरु प्रमोद मांडे सर, त्यांनी खूप शिस्त दिली, प्लॅनिंग दिलं की राहुल, म्हणजे त्यांनी महाराजांकडे कुठल्या नजरेने बघितलं पाहिजे ही त्यांनी एक व्हिजन दिलं. म्हणजे छोटं व्हिजन काय त्यांचं सांगितलं की राहुल, महाराजांनी 14 वर्षी शपथ घेतली. महाराजांचा लढाईचा काळ जर बघितला आपण, तो फक्त 7 वर्ष आहे. मी अख्खा काळ काढा, 7 वर्ष फक्त लढाई केली महाराजांनी. 7 वर्ष लढाईचा काळ आहे. 14 आणि 7 21 वर्ष होतात. ज्या दिवशी म्हणले तुला शिवाजी महाराजांनी 29 वर्ष काय केलं, 29 वर्ष काय केलं, त्यावेळेस तुला कळेल शिवाजी महाराज काय. म्हणजे उदाहरण छोटं आहे की सगळ्यात पहिलं एक्सपोर्ट ह्या या भारतातून पहिले एक्सपोर्टर कोण आहे? शिवाजी महाराज. सिंधू बंदी होती हे तर मान्य आहे. कुठलाही हिंदू राजा त्याला समुद्र जायला बंदी होती, ती शिवाजी महाराजांनी उठवली. स्वतः आरमार उभं केलं, स्वतः आरमारात बसले, बसरूर मोहीम केली. का केली? का तर ह्या जो कोकण पट्टा होता त्या कोकण पट्ट्या सगळ्यात जास्त ती काळी मिरी, मसाले जे आहेत हे सगळ्या कोकण पट्ट्यात जातात. पोर्तुगीज जे आपल्याकडे आले, जे म्हणायचे की भारतात सोन्याचा दूर निघतोय, ते सोनं म्हणजे काळी मिरी, त्याला ब्लॅक गोल्ड म्हणायचे. ओके. तर ते शिवाजी महाराज नंतर एक्सपोर्ट करायला लागले. आजही मस्कत मध्ये मराठा वखारी आहेत, आजही आहे, त्याचे उल्लेख सुद्धा आहेत. कोणाला माहिती आहे? म्हणजे शिवाजी महाराजांना कळलं समुद्र म्हणजे दुनिया क व्यावसायिक बघणारी खिडकी आहे. त्यावेळेस महाराजांना कळलंय. आता हे कोणाला माहिती आहे? नाही माहिती ना. पण हे विजन मला जे कोणी दिलं ते मांडे सरांनी दिलं. त्यानंतर माझ्या आयुष्यात प्रवीणदादा गायकवाड आले. म्हणजे मी पण त्या महाराजांच्या जयंती ओतून घेतलं होतं की वर्गण्या गोळा करायच्या आणि मोठी जयंती करायची, 4-5 पथकं लावायची, साऊंड लावायचा, मिरवणुका करायच्या. असं तर मी गेलो दादांच्या घरी, 2013-14ची गोष्ट आहे. दादांनी शिव्याच दिले मला डायरेक्ट, तुला अक्कल आहे का? तुझ्या घर गळतंय, तुझं घर एवढीस, तुझं अजून लग्न नाही, काय नाही, तू महाराजांच्या नादी लागलाय, पहिले पैसे कमव. त्यांचं सिंपल म्हणायचं होतं की पहिली आर्थिक सक्षम हो, या दोघांचं पण, मांडे सर आणि प्रवीण दादा, की पहिले आर्थिक सक्षम हो मग समाजकारण कर. मला लक्षात आलं की यार खरंच की आपण अजून हे नाही, आपण का इथं अडकलोय. तर मला असं वाटतंय आज 678 काय फ्रँचायझी चालल्यात, माझा इंटरनेटचा व्यवसाय चालला, ह्यातून जी घरं चालतात आनंदानं, तर तीच खरी शिवजयंती मला असं वाटायला लागलं. म्हणजे बरोबर ना की शिवाजी महाराज काय सांगितले, सगळ्यात पोटास लावणे. बरोबर. म्हणजे आत्ताचा अडचण कुठली आहे? बेरोजगारी. बरोबर का नाही? तो शत्रू आहे ना आपला. तर त्या बेरोजगारीला आपण औरंगजेब म्हणून बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर आपण मात केली पाहिजे. तर आता शिवजयंती नाही जरी केली तरी शिवाजी महाराजांचं नाव पुसणार आहे का? तर माझं म्हणणं बिलकुल नाही. शिवाजी आमचं तर म्हणजे मध्ये तर आम्ही असे हेच केली ती की शिवजयंती घरोघरी चौकातली शिवजयंती खरंच बंद केली पाहिजे. वर्गण्या एवढ्या प्रचंड वाढल्यात, गणपतीपासून सगळे जे उत्सव आहेत, म्हणजे हे एखादं बोललेलं कडू असेल पण ते सत्यच आहे, या सर्व जयंती लोकांनी घरात केल्या पाहिजे. महात्मा फुलेंची ज्या दिवशी जयंती असेल तुम्ही 10 वेळा त्यांचं पुस्तक वाचा. म्हणजे आचरणात हे आपण आणलं पाहिजे. रोडवरती खरंच त्रास होतो लोकांना. आज रोडला जावा ना तुम्ही, एकाच मंडळाच्या 10 पावत्या, म्हणजे गणपती एकच आहे ना, पण ते एकाच त्या दुकानदाराकडं 50 पावत्या असतात. बिचारा वर्षाचं सगळं जे काय भाडं आहे ते एक्स्ट्राच असेल त्याचं, आणि ह्याचा विचार नाही होत. मग आपण सगळे लोक आहोत, गणपती सगळ्यांचा एकच करा ना. माझ्या बिबेडे गावाचं मला कौतुक आहे, माझ्या बिबेडे गावात एक गावाने एकच गणपती आणि एकच मंडळ आहे. 50 ठिकाणी वर्गण्या देण्याचं नाही, तुम्ही करा ना, मग सिस्टीम बदला. बरोबर.
पण हे सामाजिक गोष्ट बोलतोय आपण, हे बदललं पाहिजे कुठंतरी. आपण जे काय बाबासाहेब आंबेडकर असेल, जे महामानव आहेत ते आपण आपल्या विचारात अवलंबले. त्यांना डीजे लावून नाचणे ही काय जयंती कुठल्याच महामानवाची होऊ शकत नाही. त्यातून मी गेलेलो आहे, हे स्वतः मी केलेलं आहे. पण त्याच्यातून मी आता बाहेर पडल्यावर आपण किती मूर्ख आहोत. ज्यावेळेस मी माझा भूतकाळ बघतो त्यावेळेस वाटतं अरे हे चुकीचं, हे बदललं पाहिजे. पण कोण बोलायला तयार नाही, बोलत राहतो बिनधास्त. भीती ना वाटत? काय वाटायची, सत्यच आहे ना. बरोबर आहे. माझ्या मांडे सरांनी, प्रवीणदांनी सांगितलं की जे वाटते ते बोललंच पाहिजे. हे कोणाला खोटं, हे खोडून दाखवा ना कोणी. बाबासाहेबांनी तुम्हाला नाचा लावलं का स्पीकर लावून? शिवाजी महाराजांनी सांगितलं का? महात्मा फुलेंनी सांगितलं का स्पीकर लावून नाचा म्हणून? बरोबर. अण्णाभाऊ साठे सांगा, अण्णाभाऊ साठेंची तुम्ही कादंबरी वाचली का? कादंबरीचं नावच नसेल माहिती बरेच लोक, काहीच माहित नसेल. बरोबर. पण म्हणजे जयंती म्हणजे नाचणे नाही, जयंती म्हणजे आपण विचार करून आपलं आयुष्य घडवणे. म्हणजे जे महापुरुष आहे त्यांच्याकडून काय शिकायचं, तर त्यांचा आदर्श घेऊन आपलं आयुष्य चांगलं करायचं असतं. बरोबर. बरोबर का नाही? पण काय समाजकारण आणि राजकारणातून प्रत्येकाने आपल्या जातीवाईज आपले सगळे देव वाटून घेतले, महामानव वाटून घेतलेत. आणि बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी काम केलंय, महाराजांनी सगळ्यांसाठी काम केलंय, फुलेंनी सगळ्यांसाठी काम केले, गाडगे महाराजांनी सगळ्यांसाठी काम केले. पण ते काय आता वाटून घेतले. तुकाराम महाराजांचं होतं की जे करंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मी म्हणजे सांगू का सर, मी फार कमी मंदिरात जातो. मी नास्तिक नाही, आस्तिक नाही, ह्या सोडून द्या. माझ्या आईने एकच सांगितलं की राहुल, कर्माला देव सुद्धा घाबरतो. बरोबर आहे. त्यामुळे कर्म चांगले ठेव, काही अडचण येत नाही. आणि तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले ना, आपण फॉलो काय करायचं. बरोबर. असं आता खरंच शेवटच्या टप्प्याकडे येऊया. आणि त्याच्यामध्ये माझे 2 ते 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न हा आहे की आज म्हणजे कधीतरी तुम्ही कुणाकडे तरी बघून ह्या व्यवसायाची सुरुवात केली, तुम्ही त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेतलं आणि त्यांच्या वाटेने त्यांनी जी वाट दाखवली त्या वाटेने मार्गक्रमण केलं. आज बरेच तरुण उद्योजक असे असतील की ज्यांना ती लाडाची कुल्फी ब्रँड माहितीये, ज्यांना कदाचित RS ग्रुप माहितीये, RS पापड ग्रुप, आणि राहुल सरांकडे बघून वाटते की अरे मला या माणसासारखं बनायचंय किंवा मला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा. या माणसाला तुम्ही 3 टिप्स का कोणत्या द्याल की बाबा ह्या गोष्टी जरा बघ आणि तू पुढे जाशील? नाही, ह्या त्यात काय आहे, आता खूप सारे अँगल आहे, प्रत्येक व्यवसायाला एक अँगल आहे. महत्वाचं काय की ज्या व्यवसायात तुम्हाला काम करायचं ना, जे व्यवसाय निवडायचा त्याच्यातला जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की मी 100% अभ्यास केलेला आहे. म्हणजे उदाहरण, आपण 10वीला बसतो, चांगला अभ्यास करतो, आपल्याला कॉन्फिडन्स असतो की मी पास होणार आहे. बरोबर. तसाच व्यवसायाचा अभ्यास केला पाहिजे आपण. असं वाटलं पाहिजे मी यात पासच होणार आहे, मग तुम्ही डेअरिंग केली पाहिजे. बरोबर. हा कॉन्फिडन्स तुम्हाला पाहिजे, जो मला लाडाच्या कुल्फीमध्ये होता. मला पास झाला होता, माझी क्वालिटी आवडली होती, ही मार्केटला बूम करणार आहे हे मला माहित होतं. जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत सतत ते काम करत राहा, सातत्य पाहिजे त्याला. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आपण तो व्यवसाय उभा करतो त्याचं फंड्स काय आहे, किती व्यवसाय केलाय, किती ROI निघेल, जी आपण आर्थिक शिस्त म्हणतो. बरोबर. ती शिस्त आपण पहिले पेपरवर लिहिली पाहिजे. ती सिस्टीम बरोबर उभा केला व्यवसाय, तो कसा चालणार आहे ते डोळ्यासमोर दिसलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, डोळ्यासमोर लिहिलं पाहिजे. आणि आपण जी बेडरूम आहे तिथे लिहिलं पाहिजे की माझा व्यवसाय असा आहे, अशी सिस्टीम असली पाहिजे, ही नसली पाहिजे, काय गोष्टी नाही केल्या पाहिजे हे पहिले लिहिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आजही तुम्हाला सांगतो सर, 22 वय असताना सुद्धा एखाद्याला आधार कार्ड नसतं इकडं. हो, असं झालंय. हो. म्हणजे आताच्या मुलांना चेक स्लिप सुद्धा लिहिता येत नाही. मी म्हटलं ना चुकून बँकेत तर घाबरतात, तिथे ग्रॅज्युएशन झालं असतं. बरोबर. म्हणजे ते एक आहे. आणि तिसरी गोष्ट असं की व्यवसाय करताना आहे ना, प्रामाणिकपणा पाहिजे. जे गुडविल आहे सांगतो ते एक प्रामाणिकपणे व्यवसाय केला पाहिजे. त्याचं फळ मे बी उशिरा मिळेल, पण ज्यावेळी मिळेल त्यावेळी ते रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रचंड आहे. सर लक्षात ठेवा, आज भीती एवढी आहे की अनसिक्युअर लोक आहेत. हो. की कोणाकोण प्लाउड विकत घेतला तो खोटा देतोय का, रिक्षात बसलोय का तो 30 रुपये मीटर जास्त पळवतोय, पेट्रोल पंप गेलो की पेट्रोलला नीट टाकतो का नाही, विश्वासच नाही. अविश्वासी व्यावसायिक खूप झाले. बरोबर. म्हणजे हॉटेलमध्ये गेले की हा कसा जेवण दिलेल, आता ते पेपरला ते कधीतरी तुम्ही तुमच्याकडून असा ऐकू येतं की हा कुत्र्याचं देतोय का बकऱ्याचं देतोय, असे सुद्धा प्रश्न म्हणून हायवेला नॉनव्हेज खायचे बंद झाले. पण जिथं ऑथेंटिक दिलं जातं, जिथं चांगलं दिलं जातं तिथं लोक बरोबर जातात. हे व्यावसायिक कमी आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांना मी माझं म्हणणं आहे की प्रामाणिकपणा तुमच्या असा ठसा बसला पाहिजे. हा ठसा बसायला 3-4 वर्ष लागणार आहे, पण ज्या दिवशी हा ठसा बसेल ते तुमच्याकडे रांग असेल. बरोबर आहे. बरोबर आहे. बेसिक गोष्टी आहेत ते, खूप काय त्याला MBA करायचं नाही लंडनला जाऊन गरज, इथंच सगळं आहे. आणि सर शेवटचा प्रश्न, शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये पहिला की
व्यवसाय करताना बऱ्याच लोकांचं, माझंही पहिल्यांदा असं व्हायचं की जळी स्थळी पाष्टी काशाने पैसे 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 पैसे, आणि मग घरातले वैतागायला लागले की काय चाललंय तुझं, तू घरात नाहीच आहेस, तू जरा घरात आम्हाला वेळ दे ना, तुझी बाकीची बरेच उद्योग चालले तर मान्य आहे आम्हाला, पण तू घरातला सुद्धा एक व्यक्ती आहेस. तर हा फॅमिलीला वेळ देणं आजकाल थोडंसं जमायला लागले, अजून कम्प्लीट नाही जमत, पण तुम्हाला जमतं का, आणि जर जमत असेल तर कसं काय जमवलं? एकतर काय आहे की मी 5 वर्ष सांगितलं होतं की मला 5 वर्ष पाहिजे माझ्या व्यवसायासाठी. 5 वर्षानंतर मी पूर्ण वेळ देतो. 5 वर्ष फार कमी वेळ फॅमिलीला दिला मी. संध्याकाळी लवकर जायचो कारण नवीन व्यवसाय होता. बरोबर. माझं प्रॉपर लक्ष पाहिजे असतं. म्हणजे आजची परिस्थिती सर अशी आहे, मी 1.5 तास फक्त माझ्या ऑफिसला देतो. फक्त सकाळी 1.5 तास. मी 11ला ऑफिसला येतो. माझी 15 मिनिटं देवपूजा चालते ऑफिसमधली. तासभर जे काही कामं सांगायचे तेवढीच सांगतो आणि मी ऑफिसला, माझा मुलगा आहे, माझ्या मुलाचं नाव शाहू आहे, त्या शाहूबरोबर मी खेळत बसतो दिवसभर. म्हणजे आता जर वाटलं, आता मी रविवारी दिवसभर क्रिकेट खेळतो, आमची मॅच चालली होती, तर असा खूप वेळ काढलाय, पण वेळ काढायला थोडासा टाइम दिला पाहिजे. बरोबर. म्हणजे मी सांगतो की उत्तम व्यावसायिक कोणाला म्हणायचं, म्हणजे बऱ्याचदा येतो ना की यशस्वी उद्योजक कोणाला म्हणायचं, तर यशस्वी उद्योग त्यातले एक पहिला आहे की तुमचं योग्य हेल्थ ठेवले पाहिजे. बरोबर. जे आरोग्य चांगलं पाहिजे. झुंझुनवाल्यासारखा म्हटलं की मी इन्व्हेस्टमेंट माझ्या शरीरात केली नाही, ती तुमचे आरोग्य चांगलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही कमवलेले जे पैसे आहेत त्याची चांगली इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. चुकीच्या इन्व्हेस्टमेंटमुळे बरेचसे जण अडचणीत आलेत. बरोबर. पैसे कमवणं सोपं आहे, पण ते इन्व्हेस्टमेंट करणं खूप अवघड आहे. बरोबर. ती इन्व्हेस्टमेंट आपली चांगली आली पाहिजे. तिसरं, आपले कौटुंबिक संबंध चांगले पाहिजेत. फॅमिली जी आहे आपली त्या बरोबर पाहिजे. जर पैसे फॅमिलीच बरोबर नाही तर पैशाला काय अर्थ नाही. आणि चौथी मी सांगतो की सगळ्यात महत्वाचे की पुढील पिढीला आहे ना, एकदम चेअरमध्ये बसू नका. जे मी सोसलंय, जे धक्के खाल्ले ते माझ्या मुलांना नाही खाल्ले ना. बरोबर. 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 म्हणजे उदाहरणार्थ हे सांगायला लोकांना, लोक मला काहीतरीच म्हणतात, मी माझं मृत्यूपत्र केले सर, हे केलं पाहिजे. गरजेची तुम्ही जेवढी प्रॉपर्टी मागं ठेवसाल मोठी, तेवढी मोठी भांडणं मागं लागतात. हे मी अनुभवलेलं आहे. तर माझ्या मृत्यू करताना मी लिहिलंय की माझ्या मुलाला माझ्या चेअरमध्ये बसायचं असतं, त्याला 12 स्टेप क्रॉस करून माझ्या चेअरवर बसायला लागेल. 12 स्टेप काय आहेत माझ्या मृत्यूपत्रात, तर त्याला पहिलं माझ्या गाडीचा जो ड्रायव्हर डिलिव्हर होता त्याचा किन्नर व्हायला लागेल त्याला आधी. मग त्यांना टेम्पो आला पाहिजे, त्यांनी बोलेरो गाडी चालवली पाहिजे, त्यांनी ती भरली पाहिजे, त्यांनी ती उतरली पाहिजे, त्यांनी त्याच्यानंतर अकाउंटिंग सांभाळलं पाहिजे, त्याला अकाउंट बिलं जमली पाहिजे, त्याला कोल्ड रूम मध्ये माल कुठं आहे, त्यांनी कोल्ड रूम मध्ये 6 महिन्याचा हा गॅप आहे सगळा, 6 महिने किन्नर, 6 महिने ड्रायव्हर, अशा 12 स्टेप केल्या त्याच्यानंतर तो माझ्या खुर्चीत बसेल. तो त्यांनी बसायचा नाही माझ्या खुर्चीत. तो म्हणजे दुसरा सीईओ आपण बघू ना, ज्यांनी गुगल काढलं, ज्यांनी युट्यूब काढलं, ते म्हणले का की माझा मुलगा त्याच्यावर बसेल? त्यांनी काय केलं, जगाचं व्यवसाय कशावर चालतो, जो कर्तृत्वान आहे तो चेअरवर बसेल. बरोबर. आपण कर्तृत्वान बघत नाही, आपण नाही आपला वारसदार बसला पाहिजे. म्हणून दुसऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये तुम्ही साताऱ्यातला अभ्यास करा, तिसऱ्या पिढीत धंदा बंद झालेला असेल, दुसऱ्या पिढीत बंद झाला असेल. बरोबर. हे जर लॉंग टाइम तुम्हाला चालवायची असेल कंपनी, तर तुम्हाला उत्तम सीईओ हा तुमच्या खुर्चीवर बसवावा लागेल, ना की तुमचा मुलगा. बरोबर. आणि सगळ्यात 5वं, कमवलेल्या पैशाचा आनंद घ्या. आणि सर शेवटचा प्रश्न, आता एवढं सगळं कमवले तरी सुद्धा रोज उठून परत ऑफिसला जायचं, त्या गोष्टी करायच्या, परत तो दिवस आहे तसा सगळे म्हणजे रोजचे व्याप आहेत ते आहेच, ह्या सगळ्यातून व्हॉट्स कीप यू गोईंग, की नाही मला हे करायचंय, ती आतमध्ये कोणती ऊर्जा आहे? ऊर्जा एकच आहे की माझी महाराजांचं काम करताना मांडे सर होते, मांडे सर एक्सपर्ट झाले 2018ला. माझी कंपनी ओपन व्हायच्या आधी एक्सपर्ट झाले. ओके. आणि मला 2 माणसांची सगळ्यात जास्त आठवण येते, भाऊंची. म्हणजे वडिलांनाही भाऊ म्हणायचो आणि मांडे सरनाही भाऊच म्हणायचो आम्ही. ते फार मला रोल मॉडेल होते. तर मी सायकल त्यावेळेस होती, तर भाऊंना मी म्हणायचो, भाऊ खूप किल्ले आहेत तिथं, आणि आपण म्हणतो मराठ्यांचे शिवाजी महाराज, गडीवर पकडलं म्हणलं, फक्त मराठ्यांचे शिवाजी असं पकडलं तरी अशी किती मराठीत म्हणलं की त्यांची प्रॉपर्टी 500 कोटीच्या पुढे असेल. भाऊ म्हणलं, भाऊ म्हणले अरे लय जाणगड आहे, मग ते किल्ला का नाही दत्तक घेत म्हटलं. ना चल घेत, बघा ना घ्यायला पाहिजे त्यांनी. मग त्यांनी मला पाठीत थाप मारली जोरात, तुझे दम म्हणजे तू कमवून तू घे ना किल्ला, तू काय दुसऱ्याला सांगतो किल्ला घ्यायला. तर माझी आता त्या इच्छेसाठी मी काम करतोय, आता श्रीमंत होण्यासाठी मी काम करत नाही. आता
माझ्या हातून माझ्या शेवटच्यापर्यंत मी एखादा किल्ला दत्तक घ्यावा या अपेक्षेपोटी मी काम करतोय आता. वा, क्या बात आहे. आणि आता हा प्रश्न विचारायचा का नाही विचारा, माझ्या मनात शंका आहे, पण तरी सुद्धा एक 8वी नापास झालेला मुलगा आणि आज या ग्रुपचा MD, ह्या जो प्रवास होता, तर टर्नओव्हर आकड्यांमध्ये विचारला तर तो आकडा काय आहे? नाही, काही कोटीमध्ये आहे. ओके. हा, आमचा टर्न काही कोटीमध्ये आहे. आणि जर लॉकडाऊन नसतं तर मला वाटतं यावर्षी मी किल्ला दत्तक घेतला असता. ओके ओके. सो आय गेस कन्क्लूड करताना मला हेच म्हणायचं आहे की स्वतःवरती विश्वास असणं फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आपण रोल मॉडेल्स म्हणून कुणाला घेतोय, कुणाकडे बघतोय आपण, हे फार महत्वाचं आहे. तिसरं, जर आपण व्यवसाय करतोय किंवा आयुष्य जगतोय तर ती एक डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. शिस्त खूप. त्याशिवाय गरजेचं नाही, म्हणजे बाकी काही महत्वाचं नाही. आणि शेवटी पैसा किती कमवला तरी फॅमिली पण आपली सुखी पाहिजे. वादू नाही. येस, थँक्यू सर, तुम्ही आलात आणि खूप छान पॉडकास्ट झाला. मला इन्साइट्स मिळाले. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.